श्रीगुरुभ्यो नमः। हरि ओम्। ॐ निशुसीदगणपते गणेशत्वामाहुर्विप्रतमं कवीनां नरुते तत्क्रियते किञ्चनारे महामर्कं माघवं चित्रमर्च। तत्र तत्र स्थितो विष्णुः तत्तच्छक्तिः प्रबोधयन् एक एव महाशक्तिः कुरुते सर्वमञ्जसा। द्रव्यं कर्म च कालश्च स्वभावो जीवैव च यदनुग्रहतः सन्ति न सन्ति यदुपेक्षया। मयि स्थितो मदङ्गेश स्वतन्त्रो व्याप्तवान् हरिः स विष्णुश्चास्वतन्त्रं मां स्वेच्छया वर्तयत्यजः। स्वात्मनस्तस्य पूजा स्युः मनोवाक्कायवृत्तयः ममैताः इति कर्तारमुद्देश्य च हरिं स्मरेत्। नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदयस्थितिलयो नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्यदुःखसत्कारणाय वितताय नमो नमस्ते। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः। धर्मविज्ञानवैराग्यपरमैश्वर्यशालिनः आनन्दतीर्थभगवत्पादान् वन्दे निरन्तरम्। यस्य वाक्कामधेनुर्नः कामितार्थान् प्रयच्छति सेवेतं जययोगीन्द्रं कामबाणच्छिदं सदा। नौमिन्यायसुधादिकृर्जयमुनीन् श्रीपादराट्सन्मणीन् व्यासार्यान् विविधागमाब्धिविहरान् श्रीवादिराजानपि वन्दे हंसवरान् रघूत्तमगुरून् वैदग्ध्यवारां निधीन् श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमुनिपान् सद्बोधसध्यानपान् सत्याभिघ्नकराब्जोत्थान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमिन्यायसुधारतान्। शास्त्रेषु पारदर्श्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं यतिं भजे। विद्यापीठविधातारं विद्यावारिधिचन्दिरं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिमसद्गुरुं। यैरहं शुकवत्सम्यक् शिक्षितोऽस्मि कृपालुभिः तान् वन्दे ज्ञानपञ्चास्यान् धेनुपाचार्यसेवकान्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। रामायणाच्या बालकांड याचा विचार आपण ऐकत आहोत. अनेक प्रकारचे विषय आपण कालच्या दिवशी ऐकले आहेत. यापुढे शोणभद्र नावाच्या नगरीमध्ये विश्वामित्र इत्यादी सर्व ऋषींसमेत होऊन रामचंद्रांनी वास केला होता. आणि त्याच वेळेस गंगा नदीवरून जात असताना रामचंद्राने त्या विश्वामित्र ऋषींना प्रश्न विचारला की हे जे गंगा आहे याची उत्पत्ती कशी झाली, कुठून झाली याच्याबद्दल अवश्य कळवावं अशा प्रकारे त्यांनी प्रश्न विचारला. तर त्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. पूर्वकाळी हिमवत पर्वत, हिमालय अशा प्रकारे ज्याला आपण म्हणतो, तो हिमवत पर्वत पूर्वकाळी त्याचा विवाह मेनका नावाच्या स्त्रीवर, मेना नावाच्या एका कन्येबरोबर झालं. त्यांना गंगा आणि उमा नावाचे दोघं मुली उत्पन्न झाल्या, जन्माला आल्या. त्यापैकी गंगा नावाची जे स्त्री आहे, कन्या आहे, सर्व देवतांनी येऊन त्या हिमवत पर्वताला याचना केली की ही जे गंगा आहे ही गंगा आमच्याबरोबर स्वर्गलोकाला येऊ द्या. स्वर्गलोकामध्ये हिचं फारच देवता कार्य, फार मोठं कार्य व्हायचं आहे. त्याच्यासाठी गंगा त्याला आम्ही घेऊन जातो अशा प्रकारे देवतांनी सांगितलं. आणि त्याबरोबर ह्या गंगाला देवता लोकासाठी
तिच्या पिताने पाठवलं. तिने गेल्यानंतर स्वर्गलोकामध्ये सर्व जनांचा उद्धार करत तिथे होती. त्रिपथा अशा प्रकारे तिला नाव आहे, त्रिपथाघा अशा प्रकारे. इथे रामचंद्राने प्रश्न विचारला की त्रिपथाघा अशा प्रकारचं जे नाव आहे, हे नाव कशासाठी गंगा नदीला येत आहे? गंगा नदी त्रिपथाघा ह्या एका शब्दाने गंगा नदीचं जे संबोधन करतात हे कशासाठी, ह्या प्रश्नाचं उत्तर द्या अशा प्रकारे सांगितल्यानंतर त्यावेळेस काय झालं म्हणजे उमादेवीचं विवाह, पार्वती देवीचं विवाह श्री महादेवांबरोबर झाल्यानंतर अनेक वर्षापर्यंत ते गृहस्थ धर्मामध्ये असल्यामुळे त्यांना पुत्राची अपेक्षा होती. त्यांच्याद्वारे कार्तिकेय नावाच्या पुत्राची उत्पत्ती झाली. त्यावेळेस त्या पुत्राची उत्पत्ती अनेक विस्तार रीतीने सांगायची कथा इथं आहे, पण ते सगळे प्रवचनामध्ये सांगण्यासारखी गोष्टी नसल्यामुळे मी सांगत नाही. साक्षात गंगाद्वारे पुढे ती कथा अजून विस्ताराने येणार आहे. तर तिथे काय झालं म्हणजे देवता कार्य व्हायचं आहे, ह्या कारणाने त्या देवता कार्यसिद्धीसाठी त्या महादेवांना जाऊन समग्र देवता लोकांनी प्रार्थना केली की तुमच्यापासून एका पुत्राची अपेक्षा आहे, जो समग्र आमच्या सेनाचा अध्यक्ष होऊ शकतो, सेनानी अथवा सेनाधिपती होऊ शकतो. अशा प्रकारच्या पुत्राची अपेक्षा आम्हाला आहे. या कारणाने आपण कोणत्या तरी एका कारणाने आम्हाला लवकरात लवकर एखादा सेनानीची गरज आहे, तुम्ही आम्हाला द्यावे अशा प्रकारे त्यांनी प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर त्या शंकराच्या आणि पार्वतीच्या समागमाच्या वेळेस देवता लोकांनी विघ्न केलं आणि ते जे विघ्न केल्यानंतर त्या शंकर देवताचं जे तेज होतं ते तेज अग्निदेवाने धारण केलं आणि त्या अग्निदेवाने ते गंगा नदीला दिला आणि हे गर्भ तुम्ही धारण करा अशा प्रकारे त्याला प्रार्थना केलं. गंगादेवी ज्यावेळेस त्या तेजाचं धारण करते त्यावेळेस तिला फार त्रास होतो आणि त्याला धारण करण्याची शक्यता तिला होत नाही. अग्नीसारखा तो गर्भ असतो. तर त्याने सांगितलं की इथेच ह्या जंगलामध्ये त्या एका गर्भाचं विसर्जन करा अशा प्रकारे त्यांनी सांगितल्यानंतर त्या हिमवत पर्वतामध्ये एकत्र एका पर्वतावरती त्या गर्भाला त्यांनी सोडून टाकलेलं आहे. सोडल्या वेळेस त्याचं रूप सुवर्णमय सोन्यासारखं होतं आणि इतकं विचित्र की त्या पुत्राचा स्पर्श ज्यावेळेस त्या गर्भाचा स्पर्श ज्यावेळेस त्या पर्वताला झाला, त्या पर्वतावर असलेले जे कोणते पण झाडं होते ते सगळे सोन्याची होऊन गेले म्हणतात. आणि त्याच वेळेस सोन्याची उत्पत्ती झाली, सुवर्णाची उत्पत्ती झाली. आणि उत्पन्न झालेलं असताना उत्पत्तीपासून आरंभ करून सोनं फार रूपवान असतं. ह्या कारणाने त्या सोन्याला जातरूप अशा प्रकारे सांगितलं आहे. आणि एवढंच नसता पुढे तो जो पुत्र उत्पत्तीला आलेला आहे, जन्माला आलेला आहे, त्याला स्तनपान करण्यासाठी कृत्तिका नावाच्या स्त्रियांना पाठवलेलं आहे. ते कृत्तिका येऊन 6 लोक होते. त्या 6 लोकांच्या स्तनपानासाठी त्या बालकाने 6 शिर धारण केले होते. या कारणाने त्याला षण्मुख अशा प्रकारचं नाव आलं. 6 भाग होते अशा प्रकारे म्हणतात. अनेक कथा आहेत. ज्यावेळेस ते कृत्तिका त्या पाण्यामध्ये स्नानासाठी उतरल्या तर त्या गर्भामध्ये त्या तेजाचा प्रवेश झाला आणि त्यांच्याद्वारे त्या गर्भाची उत्पत्ती झाली.
आणि पुढे तिथे 6 पुत्र उत्पन्न झाले आणि त्या 6 गर्भांना एकत्र टाकल्यानंतर एकच पुत्र आणि त्याला 6 चेहरे होते असे प्रकारे पण सांगतात. या कारणाने त्याला षण्मुख असे प्रकारे म्हणतात. कृत्तिकांच्या द्वारे त्याचं पालन केलं गेलं होतं, या कारणाने त्याला कार्तिकेय असे प्रकारे म्हणतात. आणि स्कन्न म्हणजे बाहेर टाकल्या गेला, ह्या कारणाने त्याला स्कंद अशा प्रकारे सुद्धा नाव आलं, ह्या प्रकारे सांगतात. ह्याला कार्तिकेयाला सर्व लोकांनी स्वीकार केलं आणि त्याला देवता लोकांचा सेनानी बनवलं आणि पुढे हाच कार्तिकेय देवता लोकांचा सेनानी होतो. आणि एवढंच नसता, तो सेनाध्यक्ष होऊन तारकासुर नावाच्या एका राक्षसाचा वध करतो, अशा प्रकारची कथा आहे. पुढे काय झालं म्हणजे अन्यत्र अजून एक कथा आता सांगायला आरंभ करतात. सगर नावाचा चांगला राजा होता. सगर कशासाठी सगर अशा प्रकारे म्हणजे ज्यावेळेस तो गर्भामध्ये होतो तर गर्भामध्ये असताना त्याचे पिता त्याचे जे त्याच्या मातेचे जे इतर त्या राजाचे जे इतर पत्नी होते त्यांच्यामध्ये गर्भाची उत्पत्ती झालेली नव्हती. या कारणाने असूयेने त्या सगर ज्या गर्भामध्ये होत्या त्या गर्भामध्ये त्याने विषप्रयोग केला. विषप्रयोग केला तरी तो न मरता तशाच प्रकारे त्याची उत्पत्ती झाली. गर म्हणजे विष, गर समेत विष समेत होऊन त्याची उत्पत्ती झाली, ह्या कारणाने त्याला सगर अशा प्रकारे म्हणतात. त्यानंतर पुढे तो व्यक्ती मोठा झाला. त्या विदर्भ देशाच्या राजाची पुत्री केशिनी नावाची एक पत्नी, अरिष्टनेमी म्हणजे कश्यप ऋषींची सुपर्ण आणि पुत्री म्हणजे गरुडदेवाची छोटी बहीण, गरुडदेवाची बहीण, तिचं नाव आहे सुमती. ह्या प्रकारे सुमती आणि केशिनी ह्या प्रकारचे 2 पत्न्या त्याला होत्या. त्यावेळेस त्या हिमवत पर्वतावर जाऊन पत्नी समेत होऊन त्या राजाने 1000 वर्षापर्यंत 100 वर्षापर्यंत त्यांनी तपस्या केली. केल्यानंतर भृगु ऋषी प्रसन्न होऊन त्यांना म्हणतात की एका पत्नीमध्ये तुम्हाला एकच पुत्र होईल, अजून एका पत्नीमध्ये 60,000 पुत्रांची उत्पत्ती होईल, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. सांगितल्यानंतर पुढे त्या दोघा पत्नींनीही विचारलं की आता आमच्यापैकी कुणाला 60,000 पुत्र होणार आणि कुणाला 1 पुत्र होणार, अशा प्रकारे सांगितल्यानंतर त्यांनी म्हणलं की ज्यांना जे अपेक्षित आहे तुम्ही ग्रहण करू शकता, अशा प्रकारे म्हणल्यानंतर केशिनीने एकच एक वंश वाढवणारा जो पुत्र आहे त्याला ग्रहण केला. आणि दुसरी पत्नी जी आहे, जिचं नाव सुमती आहे, तिने 60,000 पुत्र मला पाहिजे आहेत, अशा प्रकारे त्यांनी प्रार्थना केली. तर भारी बलिष्ठ असलेले, अद्भुत बलिष्ठ पराक्रमशील असलेले, कीर्तिमान असलेले 60,000 पुत्र त्या सुमतीच्या गर्भामध्ये जन्माला येतात. आणि त्यानंतर एकच एक असमंज नावाचा एकच एक पुत्र त्या केशिनीच्या गर्भामध्ये जन्माला येतो. असमंज खरंच असमंजस होता, अशा प्रकारे सांगतात. छोटे छोटे जे बालक होते त्या सर्व बालकांना तो घेऊन नदीमध्ये बुडवून टाकायचा. भागवतामध्ये आलेलीच कथा आहे नवमस्कंधामध्ये. तर तो असमंजस नावाचा जो होता तो व्यक्ती सर्व छोट्या छोट्या राज्यामध्ये असलेल्या प्रजांचे जे बालक होते त्या बालकांना घेऊन जाऊन नदीमध्ये बुडवून टाकायचा. तिथे ते जे मुलं तडपत होते ते पाहून तो आनंदभरित व्हायचा, अशा प्रकारे करायचा. पण ज्यावेळेस पुढे अजून एक काळ आला, ज्यावेळेस सर्व लोकांनी विचार केला की ह्याला राज्यापासून बाहेर काढून टाकायचं, तर त्यावेळेस त्याने काय केलं, सर्व पुत्रांना वापस घेऊन येऊन त्यांना देऊन टाकलं. वापस घेऊन येऊन दिल्यानंतर त्याने म्हणलं असं असेल तर ह्या मुलांना वापस कसं काय घेऊन आलास, त्याचा संहार कशासाठी केलास आणि वापस घेऊन कसा आलास. त्याने म्हणलं मी संहार केला नाही, फक्त त्यांना पाण्यामध्ये बुडवलं होतं तेवढंच, त्यांनी मेले नव्हते आणि माझ्याकडे त्यांना वापस घेऊन येण्यासारखी योगशक्ती होती, ह्या कारणाने मी हे काही केलं नाही, हे सगळं काही करू शकलो. असं असेल तर तू राज्यपालनासाठी योग्य आहे, तिथंच राहा,
म्हणलं तर तो म्हणतो, तुम्ही लोक अशा प्रकारच्या बंधनामध्ये मला टाकतात हे मला माहीत होतं, त्याच्यासाठीच मी इथं न राहायचं नाही अशा प्रकारे विचार करून असमंजस असलेले कामं केले, आणि तुम्ही आता मला आज आज्ञा दिली आहे म्हटल्यानंतर मी इथं राहणार नाही, जातो अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आणि राज्य सोडून निघून जातो. त्या असमंज नावाचा जो व्यक्ती आहे, राजा आहे, त्याचा पुत्र म्हणजे अंशुमान अशा प्रकारे तो जन्माला आला. अंशुमान त्याचा जो पिता होता तो घर सोडून म्हणजे राज्य सोडून निघून गेला. अंशुमान राज्यपालन करत आहे. सगर राजाच्या मनामध्ये एकदा अपेक्षा झाली की मी अश्वमेध यज्ञ करावं. अश्वमेध यज्ञ करावं म्हणल्यानंतर एवढं त्याच्या डोक्यामध्ये आल्यानंतर कुठं करायचं, म्हणजे हिमवत पर्वत आणि विंध्य पर्वत दोघंही एकत्र मिळाले होते. त्यांच्यामध्ये एक जागा, तिथे यज्ञ करण्यासाठी त्यांनी आरंभ केला. अश्वचर्या अंशुमान नावाचा जो पुत्र आहे त्यांनी अश्वचर्या म्हणजे अश्वाचं संरक्षण करत होता. सगर राजाने त्याला उभं केलं होतं. त्यावेळेस काय झालं म्हणजे इंद्रदेव एका वेशाने यायचे आणि त्या अश्वाचं अपहरण करायचं आणि निघून जायचं. असं अनेक वेळेस त्यांनी केलं आणि शेवटी अश्वाचं अपहरण करून घेऊन जाऊन कपिल नामक परमात्म्याच्या त्या आश्रमामध्ये त्याला सोडून टाकलं, सोडून निघून गेला. शेवटी पुत्रांना सर्वांना सगर राजांनी आदेश दिला की समग्र भूमंडलामध्ये सगळीकडे हुडकून या, कुठं आहे तिथं परत एकदा बघा, बघून माझ्या ह्या यज्ञाचा अश्व जे आहे त्याला घेऊन या, अशा प्रकारे त्यांनी सांगितल्या वेळेस एकैकम योजनं पुत्रा विस्तारम अभिगच्छत. समग्र पृथ्वीमध्ये खनन करून जाऊन पाहून या कुठं आहे, अशा प्रकारे सांगितल्यानंतर समग्र भूमंडलामध्ये सगळीकडे खोदून काढलं त्याने. वज्र स्पर्श समैर बुधैही, भुजाने हाताने खोदून काढलं म्हणतात. वज्रासारखे हात होते, स्वतःच्या हाताने समग्र भूमीला त्यांनी खोदून काढलं. खोदून काढल्यानंतर पुढे सांगतात सगळीकडे जाऊन वापस आले. समग्र चारीकडे त्यांनी संचार केला आणि वापस येऊन पिताच्या समोर येऊन म्हणले, पिताश्री, तुम्ही जे म्हणला होता त्या आज्ञेचं आम्ही पालन केला. समग्र भूमंडलावर आम्ही संचार केला तरी सुद्धा आम्हाला आमचा अश्व मिळाला नाही, तुमचा अश्व आम्हाला मिळाला नाही. काय करायचं म्हणल्यानंतर ते गोष्ट ऐकल्यानंतर परत एकदा त्या सगर राजाने आज्ञा दिली की परत एकदा खोदून या. एतन्मध्ये देवता लोकांनी जाऊन त्या ह्यांच्याजवळ सांगितलं, ब्रह्मदेवाजवळ सांगितलं की देवा, हे जे सगर राजाचे पुत्र आहेत 60,000 लोक आहेत, सागर अशा प्रकारे त्यांना म्हणतात, तर ते सर्व लोक मिळून समग्र भूमीला खोदून काढत आहेत, कितीतरी जीवराशींना मारत आहेत. अशा काळामध्ये कशा प्रकारे मी आता भूमीचं रक्षण व्हावं अशा प्रकारे विचार करत असताना ब्रह्मदेवाने सांगितलं, ह्यांनी केलेले जे दुष्कर्म आहेत, दुष्कृत्य आहेत, ह्याच्या फलस्वरूप त्यांना कपिल नामक परमात्माच्या नेत्रापासून उद्भवलेली जे अग्नी आहे त्या अग्नीद्वारे ह्यांचा संहार होणार आहे. या प्रकारे त्यांनी सांगितल्यानंतर देवता लोक स्वतःच्या लोकाला निघून गेले आहेत आणि हे सर्व लोक येऊन पिताश्रीचा आज्ञा घ्यायला आले. तर त्यावेळेस सांगितलं की परत एकदा जावायला सांगितल्यानंतर त्यावेळेस त्यांनी काय केलं म्हणजे दक्षिण दिशेला निघाले. दक्षिण दिशेला जाऊन तिथे विरूपाक्ष नावाचा एक गज, हत्ती, दिग्गज अशा प्रकारे म्हणतात. विरूपाक्ष नावाचा एक दिग्गज होता. तो दिग्गज समग्र भूमंडलाचा दक्षिण भाग धारण करत आहे. त्या दक्षिण त्याच कारणाने डोक्यावरती इतकं कष्ट करून त्याने धारण केल्यामुळे चुकूनही तो डोकं असं हलवू शकत नव्हता म्हणे, इतकं भार त्याच्या डोक्यावर होतं. त्याला बघितलं, त्याच्या अवतीभोवती प्रदक्षिणा केली आणि वापस निघून गेले. रामायणामध्ये अशा प्रकारची कथा येते. महाभारत आदी पर्वामध्ये हीच कथा अजून एका रीतीने सांगितलं जाते की
त्याने त्या एका घोड्याचं महाभारतामध्ये की भागवतामध्ये ही कथा येते, त्या दिग्गजांकडे पाहत पण नाहीत. न पाहिल्यामुळे ते दिग्गज त्यांना तुमचा सर्वनाश होऊ दे अशा प्रकारे शाप देतात, अशा प्रकारे सांगतात. इथे केवळ प्रदक्षिणा करून गपचूप निघून जातात अशा प्रकारे आपण समजून घेऊ शकतो. पुढे तिथून पूर्व दिशेला जातात. पूर्व दिशेमध्ये समग्र भूमंडलाला त्यांनी खोदून काढतात आणि तिथे महापद्म नावाचा महापर्वतासारखा मोठा असलेला दिग्गज त्यांना मिळतो. त्या दिग्गजाला पण त्यांनी प्रदक्षिणा केली, तिथून निघून गेले. तिकडे कोणीही त्यांना मिळालं नाही. पश्चिम दिशेला जातात. तिथे सौमनस नावाचा एक दिग्गज असतो. त्या दिग्गजाला प्रदक्षिणा करतात, तिथून पुढे निघून जातात. त्यानंतर उत्तर दिशेमध्ये भद्र नावाचा अजून एक दिग्गज असतो. त्या दिग्गजाच्या जवळ जाऊन त्याच्या अवतीभोवती सगळीकडे पाहिल्यानंतर पुढे पूर्व आणि उत्तर दिशेच्या मध्येच्या जागा आहे ईशान्य दिशा. ईशान्य दिशा जी आहे त्या ईशान्य दिशेमध्ये ते लोक खोदायला सुरू करतात. जात असताना फार रागाने ते खोदत असताना तिथे कपिल नामक भगवंताचे जे आश्रम आहे ते आश्रम त्यांना दिसते. भूमंडलामध्ये तिथे त्याला ते आश्रम दिसते. आश्रम दिसलेला असताना तिथेच इकडे तिकडे फिरत असलेलं त्यांचं जे अश्व आहे अश्वमेधाचं ते सुद्धा त्यांना दिसल्यानंतर हातामध्ये खोदण्यासाठी जे कोणते पण प्रकारचे पदार्थ त्यांनी धारण केलेले होते ते सगळं काही घेऊन कपिल नामक परमात्म्याला म्हणतात, तिष्ठ तिष्ठ, थांब, कुठं जातोस, आत्ता जाता तुझं संहार करतो, आमच्या अश्वाचं अपहरण करतोस अशा प्रकारे म्हणून त्याच्यावर आयुध घेऊन ज्यावेळेस प्रहार करायला जातात, कपिल नामक परमात्मा फक्त आपल्या डोळ्यांनी त्याला पाहिलं की लगेच सर्व ते सगर राजाचे 60,000 पुत्र एका क्षणामध्ये भस्म होऊन गेल्यानंतर कितीतरी दिवसापर्यंत तो असं म्हणजे 60,000 त्याचे पुत्र न आलेलं पाहून सगर राजा त्यांना म्हणतो की त्या अंशुमान नावाचा जो मुलाचा मुलगा आहे, असमंजसचा मुलगा आहे, त्या असमंजसच्या पुत्राला अंशुमानला सांगतो की आता तुझी जबाबदारी ही आहे की तुझे काका पितृव्य कुठे गेले आहेत त्या सर्व लोकांना पाहून ये आणि अश्व घेऊन यायचं तुझी जबाबदारी आहे अशा प्रकारे सांगितल्यानंतर पुढे तो पूर्व दिशेला जातो. जिथे जिथे त्याच्या काकांनी खोदलेले जे आहे गड्डे आहेत त्या गड्ड्यांमध्ये सर्वत्र त्या गुहेमध्ये संचार पाहतो. तिथे गेल्या वेळेस तिथे सर्व गजांना तो नमस्कार करतो, प्रश्न विचारतो की माझे अश्व कुठं आहे आणि माझे पिताचे जे भाऊ आहेत, भ्राता आहेत, ते सर्व लोक कुठं आहेत अशा प्रकारे त्याने प्रश्न विचारल्यानंतर ते सर्व लोकही त्याला एकच गोष्ट म्हणतात, तुला तुझा अश्व मिळेल, तुला चांगली उत्तम असलेली यशाची प्राप्ती होईल, कीर्तीची प्राप्ती होईल अशा प्रकारे त्याने सांगितल्यानंतर पुढे ज्यावेळेस तो तिथे त्या लोकांमध्ये जातो, त्या कपिल नामक परमात्म्याच्या आश्रमाच्या जवळ जातो. त्या आश्रमाच्या जवळ गेल्यानंतर स्वतःचे जे काका आहेत, पूर्वज आहेत, त्या पूर्वजांना भस्मीभूत होऊन मृत पडलेल्या त्या सर्व लोकांना पाहिल्यानंतर फार दुःख होतंय. आणि गेल्या वेळेस तेवढ्यातच तिकडे त्याचा मामा म्हणजे सुमतीचा मोठा भाऊ म्हणजे गरुडदेव त्याला तिथे दिसल्यानंतर ते म्हणतात की तू दुःख करून घेऊ नकोस, मनामध्ये त्रास करून घेण्यामध्ये काही पण अर्थ नाही, आज नाही उद्या हे गोष्ट होणारच होती. पण कपिल नामक भगवंताच्या नेत्राग्नीने ह्या सर्वांचा दाह झालेला आहे. हे सर्व लोक भस्मसात होऊन गेलेले आहेत. त्याच्यासाठी ह्यांची उदक क्रिया म्हणजे ह्यांच्यासाठी तर्पण करण्यासाठी तू इथे काही पण केलं तरी होणार नाही. एकच एक याच्यासाठी मार्ग आहे, तो म्हणजे गंगाला घेऊन यायचं. त्या गंगा नदीला घेऊन येणं सोडून दुसरं कोणतीही ह्याला मार्ग नाही. पण आत्ताच्या आत्ता हे अश्व घेऊन तुझ्या लोकाला तो निघून जा अशा प्रकारे सांगितल्यानंतर अश्व घेऊन कपिल नामक परमात्म्याला
नमस्कार करून तिथून तो निघून गेला आहे. गेल्यानंतर पुढे कशा प्रकारे गंगेला घेऊन यायचं, कशा प्रकारे गंगेला घेऊन यायचं, अशा प्रकारे विचार करता 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 तो राजा 30,000 वर्ष समग्र भूमंडलाचं राज्य पालन करून परत सद्गतीला प्राप्त होतो. त्यानंतर पुढे तो पण मृत झाला. त्यानंतर त्याचा पुत्र म्हणजे दिलीप राजा. तो दिलीप राजा सुद्धा कितीतरी वर्षापर्यंत 30,000 वर्ष पर्यंत तो पण समग्र भूमंडलाचा भार सांभाळतो. पण त्याला सुद्धा काही विचार केला तरी सुद्धा कशा प्रकारे गंगा नदीला खाली घेऊन यायचं त्याला कळत नाही. शेवटी त्या दिलीप राजाचा पुत्र भगीरथ नावाचा व्यक्ती त्या वंशामध्ये जन्माला येतो आणि तो समग्र राज्याचा भार मंत्रींना सोपवून टाकून स्वयं गोकर्ण नावाच्या एका देशामध्ये जाऊन दोन्ही हात वर करून एका महिन्याला एकदा काही ना काही तर खायचं अशा प्रकारचा नियम पालन करत 1000 वर्षापर्यंत तो तपस्याचे आचरण करतो. त्यावेळेस ब्रह्मदेव येतात. ब्रह्मदेव येऊन त्याला प्रत्यक्ष होऊन काय वर पाहिजे आहे अशा प्रकारे विचारल्यानंतर गंगा नदी पाहिजे आहे अशा प्रकारे त्यांनी वराची याचना करतो. त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणतात की गंगादेवीचा वेग जे आहे ते फार जास्त आहे. पृथ्वी भूमी त्या वेगाला धारण करू शकत नाही. त्याच्यासाठी तू त्या महादेवांच्या उद्देशाने त्यांना प्रार्थना कर, ते गंगादेवीला धारण करतील. अशा प्रकारे सांगितल्यानंतर पुढे गंगा नदी त्यावेळेस 1 वर्षापर्यंत परत तो एका वर्षापर्यंत स्वतःच्या पायाच्या अंगठ्यावर उभं राहून 1 वर्षापर्यंत तो तपस्या करतो. तपस्या केल्यानंतर पुढे ते वृषध्वज म्हणजे महादेव त्याला प्रत्यक्ष होतात आणि ते सुद्धा त्याला विचारतात काय पाहिजे आहे तुला. अशा प्रकारे विचारल्यानंतर ते सुद्धा म्हणतात, त्यांच्यासमोर पण म्हणतो की गंगा नदीला आपण धारण करणं फार आवश्यक आहे. अशा प्रकारे सांगितल्यानंतर बरं आहे अशा प्रकारे त्यांनी म्हणलं. पण गंगा नदीला ज्यावेळेस ब्रह्मदेव सोडलं की लगेच ती गंगा नदी विचार करते ह्या महादेवाच्या समेत मी पाताळ लोकापर्यंत निघून जाईन. महादेवाला सुद्धा ओढून पाताळ लोकापर्यंत मी घेऊन जाते अशा प्रकारे विचार करून अत्यंत अहंकाराने ज्यावेळेस ती त्या महादेवाच्या डोक्यावरती आपटते त्यावेळेस महादेव ह्या गंगा नदीचा अहंकार दूर करण्यासाठी स्वतःच्या जटामध्ये त्याला बंधन करतात. बंधन केल्यानंतर कितीतरी वर्षापर्यंत त्या बंधनातून बाहेर येण्याचा कितीतरी प्रयत्न करते, पण बाहेर यायला होतच नाही, बिलकुल बाहेर यायला होत नाही. त्यानंतर परत एकदा तप करून त्या गंगा नदीला सोडण्यासाठी तो प्रार्थना करतो आणि पुढे त्यावेळेस 7 प्रकारचे स्रोत त्या गंगा नदीचे बाहेर निघतात. ह्लादिनी, पावनी आणि नलिनी नावाचे 3 स्रोत जे आहेत, 3 भाग जे आहेत ते पूर्व दिशेला जातात. आणि त्यानंतर सुचक्षु, सीता आणि सिंधू नावाचे जे 3 भाग आहेत हे पश्चिम दिशेला जातात. आणि त्यानंतर सप्तमी म्हणजे 7वं जे भाग आहे ते भाग भगीरथाच्या रथाच्या मागे मागे खालीपर्यंत येत असतो. येत असताना त्या गंगा नदीचे शुभ्रता सांगतात. सर्व लोक हे गंगा नदीचे दर्शन करण्यासाठी येतात. देवता लोक पाहतात, ऋषी लोक पाहतात, सर्व प्रजा समग्र भूमंडलावर असलेले सर्व लोकही ह्या गंगा नदीला आकाशातून खाली वाहून येत असताना पाहतात. पाहिल्यानंतर जे जे लोक वरून खाली पडून अथवा आकाशमार्गातून भूमंडलावर प्राप्त होऊन जे लोक मृत झालेले होते अथवा शाप प्राप्त करून मृत झालेले होते त्या सर्व लोकांचा उद्धार करता करता गंगा नदी आकाशातून खाली आली. खाली येत असताना वर आकाश दिसत नव्हतं. जिथं पाहिल तिथं सर्वत्रही पाणी दिसत होतं अशा प्रकारे सांगतात. त्यानंतर पूजयंती महात्मानं जन्हुम पुरुष सप्तमम. जन्हू नावाचा राजा महापराक्रमी तपोनिष्ठ असलेला राजा यज्ञ करत होता.
तर त्याच्या यज्ञशालामध्ये गंगा नदी प्रवेश करते आणि प्रवेश करून समग्र त्याचं जे यज्ञवाट होतं त्याला ध्वंस करून टाकते. त्यावेळेस जन्नू राजा त्या गंगा नदीचा पान करून टाकतो. पान केल्यानंतर सर्व देवता समेत होऊन ज्यावेळेस भगीरथाने त्याला सांगितलं, त्याला प्रार्थना केली की हे राजन, तू ह्या गंगा नदीला सोडून टाक. ह्या गंगा नदीला तू सोडलास तर तुझी पुत्री तुझ्याद्वारे परत एकदा सोडल्या गेली आणि तुझ्याद्वारे ह्याची उत्पत्ती पुनरपी झाली. या कारणाने ह्या गंगेला तुझं नाव येईल, जान्हवी अशा प्रकारे हिला नाव येण्यासारखं होऊ देत अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. या प्रकारचं वरदान दिल्यानंतर त्यावेळेस त्या जन्नू राजाने त्या गंगा नदीला खाली सोडून टाकलं आणि सोडल्यानंतर पुढे कानातून सोडलं अशा प्रकारे सांगतात. त्या कारणाने त्या गंगा नदीला जान्हवी अशा प्रकारचा नाव आला ह्या प्रकारे सांगतात. आणि पुढे ती गंगा सहजपणे येता येता त्या पाताळामध्ये ती प्रवेश करते. प्रवेश करून तिथे जे त्या सगर राजाचे पुत्र होते, 60,000 पुत्र भस्मसात होऊन गेलेले, त्या सर्व लोकांवर ती वाहून गेल्यानंतर त्यांचा उद्धार होतो अशा प्रकारे. या प्रकारे त्या सगर राजाचे जे 60,000 पुत्र होते त्यांचा उद्धार गंगा नदीने केल्यानंतर 3 कडून पूर्व, पश्चिम आणि अजून एक त्या भगीरथाच्या मागे वाहून आली. ह्या कारणाने त्या गंगा नदीला त्रिपथ त्रि म्हणजे 3, पथ म्हणजे मार्ग, गा म्हणजे जाणारी, 3 मार्गावरनं जाणारी होती ती नदी. ह्या कारणाने तिला त्रिपथगा अशा प्रकारचं नाव आला. आणि एवढं नसता भगीरथ राजा त्याच्या प्रयत्नाने, सफल प्रयत्नाने जन्माला आली होती. ह्या कारणाने त्याला भागीरथी अशा प्रकारचं नाव आला. आणि एवढंच नसता जन्नू राजाच्या द्वारे ती पुनरपी उत्पन्न झाली. ह्या कारणाने त्याला जान्हवी अशा प्रकारे त्याला नाव आलं. गंगा त्रिपथगा नाम दिव्या भागीरथी तिचे त्रीनपथो भावयंती ती तस्मात त्रिपथगा स्मृता. त्यानंतर ब्रह्मदेवाने त्याची प्रशंसा केली. फार प्रयत्न करून स्वतःच्या पितॄंचा उद्धार तू केलास, तू धन्य आहेस अशा प्रकारे त्याला सांगून हे जे गंगा नदीचं वाहत असलेलं पाणी आहे, ह्या पाण्याद्वारे तू तर्पण कर, तुझ्या पितरांचा उद्धार होईल अशा प्रकारे त्यांनी सांगितल्यानंतर सर्वांनी त्यांना देवता लोक स्वतःच्या लोकाला निघून जातात. गेल्यानंतर संध्याकाळची वेळ झाली होती. रामाला सांगितलं की तू आता संध्यावंदन इत्यादी सर्व कार्य करून घे. आणि अशा प्रकारे त्याला सांगितलं, यश्रावयति विप्रेषु क्षत्रियेष्वरेषु च प्रियंते पितरस्तस्य प्रियंते दैवतानि च. हे जे गंगा नदीचं आगमन ही कथा जे लोक ऐकतात ते आणि सांगतात, त्या सर्व लोकांचे पितृलोक, देवता लोक त्यांच्या प्रती प्रीत होतात. हे जे इदमाख्यानम आयुष्यवर्धक आहे, गंगावतरणम शुभम यशृणोदीचे काकुत्स सर्वान कामान अवाप्नुयात. त्यांचे सर्व प्रकारच्या अपेक्षा पूर्ण होतात, त्यांचे पाप नाश होतात, आयुष्य कीर्ती हे दोन्हीही वाढत जाते. अशा प्रकारे त्याचं फल जे आहे त्याच्याबद्दल सांगितलं गेलं. आणि पुढे अजून एक गोष्ट रामचंद्राने विचारलं की त्या मार्गातून मिथिला पट्टणाला जात असताना विशाल नावाची नगरी येते. विशाल नावाची ज्यावेळेस नगरी येते, त्या विशाल नगरीचं नाव कशा प्रकारे आलं, विशाल नगरी कुणाची आहे, या प्रकारे प्रश्न विचारल्यानंतर पूर्वकाळी देवता लोकांमध्ये आणि राक्षसांमध्ये सागरमथनाची कथा सांगतात. कृतयुगामध्ये ते दितिदेवाचे पुत्र आणि अदितीचे पुत्र दैत्य आणि हे देवता लोक सर्व लोकांनी विचार करून सागर मथन करायचा अशा प्रकारे विचार केला आणि अमृताची प्राप्ती करून घ्यायची. त्याच्यासाठी 1000 वर्षापर्यंत विचार करून एक सर्प, वासुकी सर्प, मंदर पर्वत आणि त्याच्याबरोबर क्षीरसमुद्र ह्याच्यामध्ये त्या पर्वताला ठेवून त्याचं मथन करण्यासाठी आरंभ केला. तर त्या पर्वतावर ज्या वेळेस त्या सापाला लपेटलं गेलं तर त्यावेळेस त्या सापाला पण त्याच्या अंगाला, कोमल असलेल्या अंगाला त्रास होऊ शकतो. त्याच्यासाठी भगवंताने त्याच्यामध्ये एका रूपाने प्रवेश केला, त्या पर्वतामध्ये एका रूपाने प्रवेश केला, त्या देवतांमध्ये, राक्षसांमध्ये, सर्व लोकांमध्येही राहून
तो प्रवेश केला. अजून एका पुराणाच्या अनुसाराने सांगायचं असेल तर ते ज्यावेळेस देवता लोक आणि दैत्य लोक दोघंही फारच परिश्रमाने थकून गेल्यानंतर देवाने त्यांना सांगितलं की तुम्ही लोक बसा, मी मथन करतो. अशा प्रकारे विचार करून स्वयं भगवंतानी दोन्ही हाताने त्या पर्वताच्या बरोबर त्या समग्र समुद्राचं मथन केलं. अशा प्रकारची एक कथा आहे. असे अनेक प्रकारची कथा आहेत. महाभारतामध्ये तर ह्याच्याबद्दल फार विस्ताराने सांगितले गेलेलं आहे. आदिपर्वामध्ये त्या झाडावर म्हणजे त्या पर्वतावर असलेले जे कोणते पण प्रकारचे औषधी होते, प्राणी होते, ते सर्वही ह्या मथनामध्ये त्यांचं पण मथन होऊन जात होतं. त्यांच्या अंगातलं जे रस होतं, त्या वृक्षांपासून निघालेली अग्नी आणि त्या वृक्षांमध्ये असलेले जे औषधिक गुण, ते सर्व काही त्या क्षीरसागरामध्ये पडून तेथे अमृताची निर्मिती झाली. अशा प्रकारे सांगतात. 1000 वर्षापर्यंत कूर्मरूपी असलेलं भगवंताचा अवतार झालं आणि त्यानंतर 1000 वर्षापर्यंत त्याने मथन केल्यानंतर तिथे विषाची उत्पत्ती झाली आणि त्या विषाला महादेवाने पान केलं आणि महादेवाने त्याचं पान केल्यानंतर धन्वंतरी अनेक प्रकारचे उच्चैष्टवस आणि मणिरत्न, लक्ष्मीदेवी, वारुणी नावाची एक मदिरा, 60,000 अप्सरा हे सर्वांची उत्पत्ती झाली. धन्वंतरी नामक भगवंताची उत्पत्ती पण झाली आहे. त्याच्या हातातून दैत्य लोक अमृत घेऊन जातात. घेऊन गेल्यानंतर ते स्वयं देव एका मोहिनीचं रूप धारण करतो. चतुर्भुज असलेल्या देवानी मोहिनीचं रूप धारण करून त्यांच्याकडे असलेला अमृत त्यांना मोहन करून घेऊन देवता लोकांना पाजवतो आणि दैत्य लोकांना न पाजवता त्याने त्या देवतांचा रक्षण करतो. त्यावेळेस त्या दोघांमध्ये युद्ध होतो. युद्ध झाल्यानंतर देवता सर्व लोक मिळून त्या दैत्यांचा नाश करतात. हे पाहिल्यानंतर दिती देवीला फार त्रास होतो आणि कश्यप ऋषींना त्यांनी परत एकदा जाऊन विचारलं की मला एका अशा प्रकारच्या व्रताचे अनुष्ठान करायचं आहे ज्याच्याने माझे पुत्र बलिष्ठ होऊन त्या अदितीचे पुत्र सर्व देवता मरून जातील. अशा प्रकारचे पुत्र पाहिजे आहेत म्हणल्यानंतर त्यांनी सांगतात 10,000 वर्षापर्यंत एक व्रत आहे, पुंसवन अशा प्रकारे त्याला म्हणतात. ह्या व्रताचं आचरण करत असताना सर्वथा कधीही अशुद्ध राहायचं नाही. या प्रकारे सांगितल्यानंतर एकदा काय झालं म्हणजे 10,000 वर्ष व्हायला कितीतरी महिने अथवा दिवस कमी होते. इतक्या वर्षापर्यंत त्यांनी त्या व्रताचं आचरण केलं. इंद्रदेव स्वयं त्या दितीची परिचर्या करण्यासाठी आले होते. आल्यानंतर परिचर्या फार भक्तीने करायचे. करत असताना एखाद दिवशी संध्याकाळच्या वेळेस काहीतरी त्या दिती देवीने खाल्ल्यानंतर दोन्ही केस असे सोडून घेऊन, विखरलेले केस ठेवून घेऊन उष्ट्या हाताने पाय दोन्हीही असे पसरून झोपली होती. म्हणजे संध्याकाळच्या वेळेस हे एक छिद्र पाहून अशुद्ध झालं की लगेच, जर हे गर्भ अशुद्ध झालं तर त्याच वेळेस तक्षणामध्ये ज्या वेळेस तू अशुद्ध होशील तक्षणामध्ये ह्या गर्भाचा पात होईल अशा प्रकारे त्याला सांगितलं होतं. त्यावेळेस ह्या व्रताचा भंग होईल अशा प्रकारे सांगितलं होतं. आणि त्याच्याप्रमाणे त्या अदिती देवीची अशुद्धी मिळालेली प्राप्त झालेली आहे हे पाहून इंद्राने त्या गर्भामध्ये प्रवेश केला. गर्भामध्ये प्रवेश करून त्या गर्भाचे 7 भाग केले त्या वज्राने. भागवतामध्ये सांगतात भगवंताची इच्छा, देवाची इच्छा होती की ह्या गर्भाचा नाश व्हायला नको. त्याच्यासाठी त्या गर्भाला काही पण झालं नाही. त्यानंतर परत एकदा एकेका भागामध्ये परत एकदा 7 भाग केले त्यांनी. ह्या प्रकारे 49 भाग त्याच्यामध्ये झाले. आणि त्यावेळेस ते भाग रडत होते. रडत असलेलं पाहून त्यांनी म्हणलं, इंद्रदेवाने म्हणलं मारुद, रडू नकाच, मारुद मारुद अशा प्रकारे सांगितल्यामुळे ते सर्व देवता मरुत अशा प्रकारे झाले. 49 मरुत देवता अशा प्रकारे त्यांनी सांगितले गेले. आणि त्या सर्व देवतांना घेऊन मी इंद्र तेवढ्यामध्ये ते रडत असताना दिती देवीला जाग आली. जाग आल्यानंतर त्याने सांगितलं की हे सर्व माझे भाऊ आहेत, ह्या भावांना मी घेऊन स्वर्गाला जातो अशा प्रकारे सांगितल्यानंतर त्या दिती देवीने काही नियम दिले.
ह्यापैकी 7 स्थानपालक आणि 7 जे आहेत आकाशसंचारी आणि काही ब्रह्मलोकामध्ये दिव्य वायू अशा प्रकारे आणि 4 ह्या प्रकारे अनेक लोकांना एक एक प्रकारची व्यवस्था त्यांनी करून दिल्यानंतर बरं आहे अशा प्रकारे त्यांनी सांगितले आहे. आणि त्यानंतर पुढे ह्या जागेवर ज्या जागेवर त्या दिती देवीने तपस्या केली होती इथे त्या इक्ष्वाकू वंशामध्ये आलेला विशाल नावाचा एक राजा होता. त्यांनी एका पట్టणाचं निर्माण केलं, नगरीचं निर्माण केलं. त्या विशाल नावाच्या राजाद्वारे ह्याचं निर्माण केला गेला. ह्या कारणाने ह्याला विशाल अशा प्रकारे नावाला आहे. आणि त्याचा पुत्र हेमचंद्र, त्याचा पुत्र सुचंद्र, त्याचा पुत्र धूम्राश्व, त्याच्यापासून सृंजय, सहदेव, कृशाश्व, सोमदत्त, काकुत्स्थ आणि त्याच्यापासून सुमती नावाचा राजा जो की आत्ता विराजमान आहे. अशा प्रकारे त्यांनी समग्र त्या विशाल नावाच्या जे नगरी आहे त्याची हिस्ट्री सांगितली. हिस्ट्री सांगितल्यानंतर तेथे असलेला राजा आणि तेथे असलेले सर्व ऋषीगण फार संतुष्ट होतात. आणि ते जे विश्वामित्र ऋषी स्वतःच्या राज्याच्या बद्दल स्वतःच्या पूर्वजांच्या बद्दल जी कथा सांगितलेली आहे हे ऐकल्यानंतर त्यांना फार आनंद झाला, फार आनंद झाला. आणि त्यानंतर पुढे तिथून निघून पुढे मिथिला पट्टणाला जात असताना पुढे अजून एक गोष्ट तिथे होते. मध्ये एक आश्रम येतं. त्या आश्रमामध्ये एकही ऋषी मुनी कोणीही नसताना रामदेवाने प्रश्न विचारला की हे कोणता आश्रम आहे आणि कशासाठी हे निर्जन रीतीने आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारल्यानंतर त्यावेळेस विश्वामित्र ऋषी पूर्ववृत्तांत सांगतात. पूर्व काळामध्ये हे आश्रम गौतम ऋषींचं होतं. त्यांची पत्नी अहल्यादेवी, त्याला इंद्रदेवाने त्या गौतम ऋषींच्या वेशाने येऊन त्याचा संग केला आणि त्या कारणाने अहल्येला त्यांनी 10,000 वर्षापर्यंत 1,000 वर्षापर्यंत हजारो वर्षापर्यंत अनेक हजारो वर्षापर्यंत शिला नाही अदृश्य रूपाने, मी सांगत नाही काही लोकांच्या प्रमाणे हे जे कथा आहे शिला झाली अशा प्रकारे सांगतात. काही लोकांच्या प्रमाणे अहल्या ही अदृश्य रूपाने होती अशा प्रकारे सांगतात. पण इथे पण अदृश्य रूपाने होती अशा प्रकारे सांगतात. वातभक्षा निराहारा तप्यंती भस्मशायिनी अदृश्या सर्वभूतानां आश्रमेस्मिन् वसिष्यसी. अदृश्य होऊन ह्या एका आश्रमामध्ये तू राहणार आहेस अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. म्हणजे दगडाच्या रूपामध्ये पाषाण होऊन राहणार ही एका कल्पामध्ये झालेली कथा असेल तर अजून एका कल्पामध्ये झालेली कथा म्हणजे एका कल्पामध्ये फक्त एकाच वेळेला रामदेवाचा अवतार झालेला नाही, अनेक कल्पांमध्ये अनेक वेळेस रामदेवाचा अवतार होत असतो. तर होत असताना एका कल्पामध्ये त्या अहल्येची कथा ती पाषाण होऊन गेली अशा प्रकारे आहे आणि अजून एका कल्पामध्ये त्याच अहल्येची कथा अदृश्य रूप त्यांनी धारण केलं अशा प्रकारे सांगितलेलं आहे. आणि हेच महाभारत तात्पर्यनिर्णयामध्ये मध्वाचार्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की अदृश्य रूप त्यांनी धारण केला. अदृश्य रूप धारण करून त्या एका आश्रमामध्ये ती निवास करत होती अशा प्रकारे सांगतात. आणि एवढंच नसता एकाच अनेक पुराणांमध्ये सुद्धा ही गोष्ट अशाच प्रकारे आलेला आहे. काहीकडे अदृश्य काहीकडे दृश्य होऊन पाषाण रूपामध्ये राहत होती अशा प्रकारे कथा सांगितली गेलेली आहे. मध्वाचार्य सुद्धा महाभारत तात्पर्यनिर्णयाच्या 9व्या अध्यायाच्या शेवटी एक गोष्ट सांगतात. बहुकल्पानुसारेण सत्कथेयं मयोदिता. ही जी कथा आहे अनेक कल्पाच्या अनुसारेने सांगितलेली कथा आहे. ह्या कारणाने एकेका कल्पामध्ये एक प्रकारची कथा झालेला आहे. ह्या कारणाने इथे विरोधाची शंका सर्वथा कोणीही करण्याची गरज नाही अशा प्रकारे सांगतात. आणि त्यानंतर ह्या एका कारणाने इथे अदृश्य रूपाने ती राहत आहे अशा प्रकारे सांगतात. आणि पुढे इंद्रदेवाला एक शाप त्याने दिलेला आहे. शाप दिल्यानंतर ते सहस्राक्ष झाला अशा प्रकारे सांगतात. इथे सांगितलेलं शाप वेगळा आहे. आणि पुढे अहल्येचा आणि
अहल्येचा आणि गौतम ऋषींचा संयोजन, त्या अहल्येचा उद्धार करून गौतम ऋषींबरोबर त्यांचं संयोजन करतात. महाभारत तात्पर्यनिर्णयामध्ये सुद्धा मध्वाचार्य सांगतात सुयोजयामास स गौतमेन प्रघर्षणात इंद्रकृतात शिलीकृताम, अशा प्रकारे श्लोकामध्ये त्याने सांगितलेलं आहे. एवढंच नसता पुढे मिथिला पट्टणाला पुढे त्यांचा संयोजन करून त्यांच्या आतिथ्याचा स्वीकार करून पुढे जातात. आणि राम इत्यादी सर्व लोक मिळून ज्या वेळेस त्या जनक राजाच्या पट्टणाला जातात, नगराला जातात, तर तिथे त्या यज्ञाची परिचय करतात. परिचय केल्यानंतर सर्वांचा परिचय तो राजा देत असतो. त्यानंतर तिथे शतानंद नावाचा पुरोहित होता. शतानंद पुरोहित म्हणजे दुसरा कोणीही नाही, हे गौतम ऋषी आणि अहल्येचा पुत्र. हे व्यंकटेश महात्म्यामध्ये सुद्धा सांगतात गौतमी ह्या प्रकारचा शब्दाचा उच्चारण करतात. गौतमी म्हणजे गौतम ऋषींचा पुत्र. गौतम ऋषींचा पुत्र. त्या गौतम ऋषींच्या पुत्राचा परिचय तिथे होतो. पुत्राचा परिचय झाल्यानंतर त्यावेळेस त्याच्या मातेचं जे उद्धार झालेलं आहे ही कथा त्याच्यासमोर सांगितल्या जाते. सांगितल्यानंतर फार आनंदभरित होऊन त्यावेळेस शतानंद विश्वामित्र ऋषींची प्रशंसा करून विश्वामित्र ऋषींची कथा सांगायला सुरू करतात. विश्वामित्र ऋषींची कथा सांगायला आरंभ करतात. काय होतंय म्हणजे मागच्या काळामध्ये विश्वामित्र म्हणजे एक राजा, गाधिराजाचा पुत्र. गाधिराजाचा पुत्र. आता काय झालं म्हणजे गाधिराजाच्या काळामध्ये गाधिराजाचा जो मुलगा होता, गाधिराजाची जी पुत्री होती रुचिक ऋषी, त्या पुत्री सत्यवती नावाची, त्या सत्यवती नावाच्या पुत्रीला त्यांनी रुचिक ऋषींच्या बरोबर त्यांनी लग्न करून दिलं. दिल्यानंतर एका दिवशी त्या रुचिक ऋषींनी विशेष रीतीने भारी ब्रह्मतेजाने भरित असलेल्या एका पुत्राची प्राप्ती होण्यासाठी हात बडो ಬೆಳಕು 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 ಕಮ್ಮಿ ಇದೆ, ಈಗ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಫೋನ್ ಟಾರ್ಚ್ ಹಚ್ಬಿಡು, ನಿನ್ನ ಫೋನಿನ ಟಾರ್ಚ್ ಹಚ್ಬಿಡು, ಕಾಣಿಸಂಗಿಲ್ಲ. ऋषिक ऋषींनी विशेष रीतीने त्या चरूचा अभिमंत्रण केला होता, ज्याच्यापासून भारी ब्रह्मिष्ठ ब्रह्मतेजो ब्रह्मित असलेला असा एक पुत्राची उत्पत्ती व्हावी अशा प्रकारचे अभिमंत्रण करून त्या चरूला ठेवलं होतं. आणि त्याबरोबर अजून एक चरू ते जे ब्राह्मण असलेला फार तपस्वी असलेल्या पुत्राची उत्पत्तीसाठी जे चरू दिलेलं होतं ते चरू पत्नीला सत्यवती देवीला त्यांनी दिलं. आणि अजून एक चरू त्याचं अभिमंत्रण केलं होतं, ज्याच्यामध्ये फार क्षत्रिय तेजाने उपब्रह्मित होणारा अशा प्रकारच्या पुत्राची उत्पत्ती होण्यासाठी त्यांनी अजून एक चरू अभिमंत्रण केलं होतं. आणि स्नानाला गेले. मध्यान्हकालीन संध्या करण्यासाठी ज्यावेळेस ते स्नानाला नदीच्या जवळ गेले, तेवढ्यामध्ये त्या रुचिक ऋषीच्या पत्नीच्या जवळ त्या गाधिराजाच्या पत्नीने म्हटलं की तुझ्या पतीने तुझ्यासाठी विशेष रीतीने ह्या चरूचं अभिमंत्रण केलेलं आहे, तर तुझा चरू मला देऊन टाक, अशा प्रकारे त्यांनी विचारल्यानंतर ते चरू निसंशयपणे त्यांनी सहजपणे देऊन टाकलं. दिल्यानंतर झालं काय म्हणजे आता पतीने येऊन ज्यावेळेस विचारलं की रुचिक ऋषींना की हे जे चरू मी दिलं होतं त्याचं भक्षण केलंस का? नाही, मी माझा चरू जे होता ते चरू म्हणजे होमासाठी ठेवलेला द्रव्य जे असतं त्याला चरू अशा प्रकारे म्हणतात. तर हे जे चरू आहे माझ्यासाठी तुम्ही जे दिलेलं होतं ते माझ्या मातेला दिलं आणि माझ्या मातेला जे तुम्ही दिलेलं होतं ते मी भक्षण केलं. अरे बापरे म्हणले, आता ह्या पुढे तुला जो होणारा पुत्र आहे तो फार हिंसाकारक होणारा पुत्र जन्माला येणार, हिंसात्मक असलेला पुत्र तुला जन्माला येणार. आणि त्या
देवीच्या गर्भामध्ये, तुझ्या आईच्या गर्भामध्ये भारी ब्रह्मतेजस्वी असलेला एखादा पुत्र जन्माला येईल अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. सांगितल्यानंतर तिने म्हणलं की मला अशा प्रकारचा पुत्र नको आहे. तुला नाही म्हणलं तरी ते जे मंत्र आहे, मंत्र खोटं होत नाही, त्याच्यासाठी मंत्राचा प्रभाव तुझ्या पुत्राच्या रूपामध्ये तरी येईल. त्यावेळेस जमदग्नी ऋषी त्या सत्यवतीच्या पोटी जन्माला येतात आणि त्यांचे पुत्र म्हणजे परशुराम. आणि इकडे गाधी राजाला एक पुत्र होतो, त्याचा नाव विश्वामित्र अशा प्रकारे ठेवला जातो. तो विश्वामित्र महापराक्रमी असलेला राजा होता. तो महापराक्रमी असलेला राजा विश्वामित्र एकदा युद्धाला जाऊन वापस येत असताना वसिष्ठ ऋषींच्या आश्रमाला जातो. तिथे सैन्य समेत गेल्यानंतर त्याला अल्पाहाराची अपेक्षा होती, पण त्यांनी सांगितलं अल्पाहार नाही, पूर्ण आहार करून स्वीकार करूनच आपण जायचं. अशा प्रकारे सांगितल्यानंतर बरा आहे म्हणून असं सांगितल्यानंतर मग त्यांनी विचार केला, आता पूर्ण आहार नाही, समग्र आहार घ्यायचं म्हटल्यानंतर आता तुमच्या आश्रमामध्ये ही व्यवस्था कुठून होणार आहे. तर त्यावेळेस वसिष्ठ ऋषी म्हणतात तुम्ही काही काळजी करू नका, पूर्ण भोजन समग्र सैन्यासन त्यांचं होतंय. झाल्यानंतर विश्वामित्र राजा येऊन विचारतो हे काय आहे, कशा प्रकारे हे सगळं साध्य तुम्हाला होत आहे. तर त्यांनी म्हणतात आमच्या आश्रमामध्ये कामधेनू आहे, जे प्रार्थना करतो ते सर्व काही ते पूर्ण करत असते. असं असेल तर ही कामधेनू मला पाहिजे आहे, मी राजा आहे, समग्र राजाचं पालन करतो, त्याच्यासाठी ही कामधेनू मला पाहिजे आहे. अशा प्रकारे त्यांनी म्हणल्यानंतर त्यावेळेस नाही म्हणतात, बलात्काराने हठाने जिद्दीने त्या कामधेनूला ज्यावेळेस तो व्यक्ती घेऊन निघाला की त्याच वेळेस कामधेनू रडायला लागते. वसिष्ठांच्या समोर म्हणते तुम्हाला माझ्याबद्दल काही चिंता नाही का. वसिष्ठ म्हणतात मी काय करायचं आहे, मी तर शांत आहे, साधू स्वभावाचा माणूस आहे, साधू आहे, मी ऋषी आहे, रागाला येणं माझं हे नाही. पण तुला मी एक उपाय सांगतो, तुझ्यामध्ये तेवढी शक्ती आहे, तुझ्या स्तनापासून आत्ताच्या आत्ता कितीतरी शक, आंध्र इत्यादी सर्व प्रकारच्या दैत्यांची सृष्टी कर, ह्या सर्व प्रकारच्या सैन्याची सृष्टी कर. अशा प्रकारे सांगितल्यानंतर सृष्टी केलं तर ते सर्व लोक बाहेर निघून त्या विश्वामित्र राजाचे जे सैन्य आहे त्या सैन्याचा संहार करतात. संहार केल्यानंतर ती जे कामधेनू आहे वापस त्या वसिष्ठ ऋषींच्या जवळ येते. आल्यानंतर स्वतःचे पुत्र 100 लोक, पुत्रांना कळती ही गोष्ट, कळालं की ते 100 लोक तिथे युद्धासाठी येतात, तर सर्व राक्षसांचा संहार करतात. केल्यानंतर परत एकदा त्या कामधेनू अजून एक काही नवीन प्रकारच्या जातींची सृष्टी करते. ते सर्व लोक जाऊन त्या 100 पुत्रांचा संहार करतात. केल्यानंतर हे वृत्तांत पाहिल्यानंतर फारच त्रास होतो विश्वामित्राला. एका वर्षापर्यंत फार घोर असलेल्या तपस्याचा पालन तो करतो, तपस्याचे आचरण करतो, महादेवाला प्रसन्न करतो, महादेवापासून सर्व प्रकारचे अस्त्र शस्त्राचा ग्रहण तो करतो आणि युद्धाला येऊन समग्र अस्त्रशस्त्रांना त्या वसिष्ठ ऋषींच्या आश्रमावर सोडतो, विसर्जन करतो. तक्षणामध्ये विश्वामित्र ऋषीच्या आश्रमामध्ये असलेले जे शिष्य होते ते सर्व पळून जातात, निघून जातात. आणि त्याच वेळेला तिथे असलेले शिष्य लोकही असतात. ते शिष्य लोक जात असताना वसिष्ठ ऋषी म्हणतात जाऊ नका, तुम्ही काही काळजी करू नका, आत्ताच्या आत्ता मी व्यवस्था करतो अशा प्रकारे म्हणतात. पण कोणी पण न ऐकता निघून जातात. शेवटी एक अस्त्र सोडत असताना वसिष्ठ ऋषी स्वतःचं ब्रह्मदंड घेऊन त्या विश्वामित्र राजाच्या समोर येऊन उभा राहतात. एक अस्त्र जसं तो सोडत जातो ते सर्व अस्त्र ह्या ब्रह्मदंडामध्ये निघून जातात. त्या ब्रह्मदंडापासून पुढे जात नसतात, ब्रह्मदंडाच्या पुढे एकही अस्त्र जात नाही. अशा वेळेस एका क्षणामध्ये विचार करून हे सर्व अस्त्र व्यर्थ आहेत अशा प्रकारे विचार करून ब्रह्मास्त्र धारण करतो आणि ब्रह्मास्त्राला ज्यावेळेस सोडलं की विश्वामित्राने सोडलेलं ते अस्त्र पाहिल्यानंतर वसिष्ठ ऋषींना पण थोडीशी भीती वाटते. वसिष्ठ ऋषींना थोडीशी भीती वाटते की मी ह्या अस्त्राचं धारण करू शकतो का नाही. ह्या प्रकारचा संशय त्यांच्या मनामध्ये येतो. स्वतःचं ब्रह्मदंड हे ब्रह्मतेज सहन करू शकते की नाही अशा प्रकारे विचार करता ते जे ब्रह्मास्त्राचं तेज होतं पूर्णपणे आत्मसात त्यांचा ब्रह्मदंड करून घेतोय. समग्र जगामध्ये प्रकाश येतो, सर्व दिशा प्रकाशमय होऊन जातात.
ब्रह्मास्त्राला त्या वसिष्ठ ऋषीच्या ब्रह्मदंडाने गिळून टाकलं. हा प्रकारचा प्रसंग निर्माण झाल्यानंतर त्यावेळेस विश्वामित्र ऋषींनी एक गोष्ट म्हणली. दिग्बलम क्षत्रिय बलम ब्रह्मतेजो बलम बलम एकेन ब्रह्मदंडेन सर्वास्त्राणि हतानि मे. काय क्षत्रियांचं बल आहे. ह्या सर्व क्षत्रियांचा क्षत्रिय बलाचा धिक्कार असू दे. एकच एक बल म्हणजे ते आहे ब्रह्मबल, ब्राह्मणाच्या तपस्येचं बल. ह्या प्रकारे त्यांनी त्या ब्रह्मबलाची प्रशंसा केली. आणि हे ब्रह्मतेज मी घेऊनच ठेवणार, मी ह्याची प्राप्ती करूनच घेणार, अशा प्रकारे विचार करून तो ज्यावेळेस तपस्येला निघाले, त्याचे हविष्पंद, मधुष्पंद, दृढनेत्र आणि महारथ नावाचे जे 4 पुत्र होते, त्या पुत्र समेत होऊन ब्रह्मदेवासाठी 1000 वर्षापर्यंत तो तपस्या करतो. दक्षिण दिशेला जाऊन पत्नी समेत होऊन 1000 वर्षापर्यंत तो तपस्येचं आचरण करतो. त्यावेळेस त्या तपस्येपासून संतुष्ट होऊन तिथे ब्रह्मदेव येऊन म्हणतात, विश्वामित्रा, आत्तापर्यंत तू केलेली जी तपस्या आहे, ह्या तपस्येपासून तू ब्रह्मर्षी होत नाहीस, केवळ राजर्षी आहेस. अशा प्रकारे सांगितल्यानंतर त्यावेळेस त्यांनी म्हणलं, मला राजर्षी नकोय, मला ब्रह्मर्षी पाहिजे आहे. मग अजून तपस्येचं आचरण कर. परत तपस्येला लागले. तेवढ्यामध्ये त्रिशंकू नावाचा एक व्यक्ती, राजा, जो की शरीर समेत होऊन स्वर्गाला जायचा अशा प्रकारे त्याचा हट्ट होता, तो व्यक्ती वसिष्ठ ऋषींच्या पुत्रांच्या जवळ जाऊन मला अशा प्रकारचा यज्ञ करायचा आहे ज्याच्यापासून मी शरीर समेत होऊन स्वर्गाला जाईन. त्यावेळेस ते लोक म्हणतात, कोणीतरी असं कधीतरी होऊ शकतंय का, करू शकते का, अशा प्रकारे सांगतात आणि त्याला शाप देतात. त्यांनी वसिष्ठांना विचारलं, वसिष्ठ ऋषींनी म्हणलं नाही, होऊ शकत नाही. त्यानंतर त्यांच्या पुत्रांना जाऊन त्याने विचारलं. पुत्र म्हणतात, वडिलांनी सांगितल्यानंतर तो सुद्धा तू अशा प्रकारे आम्हाला विचारत आहेस, चांडाल हो. अशा प्रकारे त्यांनी शाप देऊन टाकला. शाप दिल्यानंतर तो विश्वामित्र ऋषींच्या जवळ येतो. त्याने म्हणलं, अशा प्रकारे माझ्या हातामध्ये मला समस्या झाली आहे, मला चांडाल होऊन जा अशा प्रकारे शाप दिलेला आहे, मी चांडाल झाला आहे. आणि एवढंच नसता आता सध्याच्याला मला वसिष्ठ ऋषींनी धिक्कारलं आहे. वसिष्ठ ऋषींचं नाव घेतलं की हो काय, असं असेल तर मी तुझं संरक्षण करतो, मी तुला शरीर समेत त्या स्वर्गाला पाठवतो, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. तक्षणामध्ये त्यांनी वसिष्ठ ऋषींच्या पुत्रांना बोलवलं, या यज्ञ करायला या आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर. म्हणल्यानंतर त्यांनी म्हणलं, येत नाही. क्षत्रियो याजको यस्य चांडालस्य विशेषतः कथम सदसी भोक्तारो हविष्ठस्य सुरर्षयः. जो व्यक्ती चांडाल आहे, अशा प्रकारचा यजमान आहे, आणि ज्याचे पुत्र, ज्याचा ब्राह्मण पुरोहित क्षत्रिय आहे, अशा प्रकारच्या व्यक्तीच्या यज्ञामध्ये आम्ही कशाला यायचं, सर्वथा नाही येणार. अशा प्रकारे सांगितलं की शाप देतात. एका क्षणामध्ये ते सर्व लोकही भस्मसात होऊन जातात. भस्मसात झाल्यानंतर पुढे अनेक लोकांना, इतर ऋषींना तो विश्वामित्र राजा, या तपस्या माझ्याबरोबर यज्ञ करायला या अशा प्रकारे विचारल्यानंतर ते विचार करतात, हा तर फार रागीट आहे, रागीट असलेला व्यक्ती आहे, आम्ही सांगितलेलं ऐकणार नाही, जिद्दीला बसलेला आहे. अशा प्रकारच्या व्यक्तीला आपण बोलण्यामध्ये काही पण अर्थ नाही. चला अशा प्रकारे यज्ञ करण्यासाठी ते निघाले आहेत. यज्ञ चालू झालं. यज्ञ चालू झालेलं असताना यज्ञ संपन्न झाल्यानंतर त्यावेळेस त्या विश्वामित्र ऋषी म्हणतात, बघ माझ्या तपस्येचा बल कसा आहे, बघ शक्ती कशी आहे, बघ माझी, तू शरीर समेत आत्ताच्या आत्ता तू स्वर्गाला जाशील म्हणून अशा प्रकारे सांगून त्याला म्हणतात, आत्तापर्यंत 1000 वर्षापर्यंत मी ज्या प्रकारची तपस्या केली आहे, त्या तपस्येच्या प्रभावेनं जर काही प्रामाणिकपणे मी तपस्या केली आहे तर त्या तपस्येच्या प्रभावेनं हा त्रिशंकू शरीर समेत होऊन स्वर्गाला जाऊ दे. अशा प्रकारे त्यांनी म्हणलं की शरीर समेत तो असं हवेमध्ये उडत वर निघाला. गेलं की वर गेल्यानंतर त्या इंद्रदेवाने त्याला धिक्कारलं. सर्व देवतांनी त्याला म्हणलं, जा खाली, त्रिशंको गच्छ भूयस्त्वं नासी स्वर्गकृतालयः गुरुशाप हतोसी हतो मूढ पत भूमा ववाक्षिराः. शाप देतो,
गुरुने शाप दिलेला आहे तुझ्यासारख्या व्यक्तीला, आणि गुरुने शाप दिल्यानंतर अशा प्रकारच्या व्यक्तींना स्वर्ग कुठून होणार आहे? त्रिशंकू जा, खाली निघून जा. अशा प्रकारे त्याला शाप दिला. त्याला सांगितल्यानंतर डोकं खाली होऊन तू खाली जा अशा प्रकारे सांगितल्यानंतर तो खाली पडत आहे. पडत असताना फार जोरात ओरडत आहे, विश्वामित्रा ऋषी माझी काय गती झाली आहे पहा, माझं रक्षण करा, मी डोकं खाली करून खाली पडत आहे. अशा प्रकारे सांगितलं असताना विश्वामित्राने रागाने त्याच्याकडे पाहिलं आणि एका क्षणामध्ये म्हटलं, थांब तिथेच, तिष्ठ तिच्या ब्रवीत. तो तिथे त्याच जागेवर थांबला. थांबल्यानंतर तक्षणामध्ये त्याने म्हणलं, एक तर मी अजून एका इंद्राची सृष्टी करणार, नाहीतर असलेल्या इंद्राला काढून त्या जागेवर ह्या व्यक्तीला बसवणार. अशा प्रकारे दैवतान्यपि नक्सक्रोधात सष्टुम समुपचक्रमे नवीन इंद्राची सृष्टी करणार, नवीन नक्षत्रांची, नवीन स्वर्गाची, नूतन स्वर्गाची, नूतन चंद्राची सृष्टी मी करतो. अशा प्रकारे निघाले. म्हणून निघत असताना तक्षणामध्ये ऋषी लोक येतात, देवता लोक येतात. काय विश्वामित्र, काय चालू आहे तुमचं काम, काय करत आहात तुम्ही? तप करणाऱ्या व्यक्तीला हे सगळं शोभा देत आहे का? शोभा देत नाही. जो व्यक्ती गुरूंच्या शापाने दूषित आहे अशा प्रकारच्या व्यक्तीला स्वर्ग कशा प्रकारे प्राप्त होणार? सर्वथा नाही होऊ शकत. सोडून टाक, त्याची आशा सोडून टाका. अशा प्रकारे सांगून सावकाशपणे त्याला सांगितल्यानंतर तक्षणामध्ये त्याच्यासाठी तात्कालिक असलेलं एक स्वर्ग सृष्टी करून त्याच्यासाठी नक्षत्र, चंद्र इत्यादी, इंद्र, देवता हे सर्व काही सृष्टी करून त्याने दिलेलं होतं. दिल्यानंतर म्हणलं, नको असलेल्या एखाद्या व्यक्तीसाठी मी यज्ञ केलं आणि माझी जे तपस्या आहे व्यर्थ करून टाकली. छे 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 विचार करून तिथून पुढे निघून गेला. पश्चिम दिशेला गेला. पुष्कर क्षेत्राला जाऊन तिथे तप करायला आरंभ केला त्याने. तप करायला आरंभ केल्यानंतर तिथे अंबरीष नावाचा एक राजा होता, अयोध्याचा अधिपती होता. त्या अयोध्याधिपती असलेल्या अंबरीष नावाच्या राजाने एक यज्ञ करण्याचा निश्चय केला होता. त्यावेळेस त्या यज्ञाचा पशु जो होता इंद्राने त्याचं अपहरण केलं. अपहरण केल्यामुळे मग त्या यजमानाच्या ब्राह्मणांनी सांगितलं, पुरोहितांनी सांगितलं, एक जे पशु गेला आहे त्याच पशुला घेऊन ये, नाहीतर एखादी नरबली द्यावं लागेल. अशा प्रकारे सांगितलं. सांगितल्यानंतर त्यांनी पाठवलं त्यांच्या एका व्यक्तीला. एका व्यक्तीला पाठवलं. किती? 1,00,000 गाय गोदान, 1,00,000 गोदान एका व्यक्तीला मी देतो. तो व्यक्ती मला बली देण्यासाठी एक व्यक्ती द्यावा. अशा प्रकारे व्यापार करण्यासाठी एका व्यक्तीला पाठवला. कुठं गेलं, सगळीकडे फिरला, तरीसुद्धा एकही व्यक्ती त्याला मिळाला नाही. शेवटी त्याने काय केलं म्हणजे एकदा रुचिक ऋषी भृगुतुंग नावाच्या जागेमध्ये, भृगुतुंग नावाच्या एका जागेमध्ये बसलेला असलेल्या रुचिक ऋषींच्या जवळ तो गेला. रुचिक ऋषी म्हणजे दुसरं कोणीही नाही. रुचिक ऋषी ह्या विश्वामित्र ऋषीचे बहिणीचे म्हणजे बहिणीचे पती, ह्या प्रकारे त्यांचा संबंध आहे. रुचिक ऋषी बसलेले होते पत्नी समेत होऊन. त्यांचे 3 पुत्र, शुनशेप, शुनोलांगूल आणि शुनक अशा प्रकारचे 3, शुनकपुच्छ, शुनशेप आणि शुनोलांगून अशा प्रकारचे 3 पुत्र आहेत त्यांना. त्यावेळेस त्या पितेच्या जवळ जाऊन त्या व्यक्तीने विचारलं की तुम्हाला 1,00,000 गोदान देतो, त्या गोच्या बदली आम्हाला तुमच्या एका पुत्राला मला द्या. अशा प्रकारे विचारल्यानंतर तो म्हणतो मी माझ्या मोठ्या मुलाला सोडणार नाही. आईला ज्यावेळेस विचारतो तर त्यावेळेस आई म्हणते की मी माझ्या शेवटच्या छोट्या मुलाला सोडणार नाही. अशा प्रकारे सांगितल्यानंतर मग राहिला कोण मध्यभागी? शुनशेप. तो शुनशेप उठाला आणि म्हणला चला मीच येतो. मग मला आमच्या आईवडिलांनीच मला धरलं नाही म्हणलं तर अजून काय करायचं? आपल्याला वाटते की हे काय असं प्रकारे करू शकते का कोणीतरी? हे सगळं ऋषींचं दैवाचा खेळ आहे. ह्याच्यामध्ये काही पण व्यर्थ जात नसते. पुढे त्याचं काय विचार आहे हे सगळं आपण पुढे समजून घेऊ शकतो. शुनशेपाला ज्यावेळेस ते लोक घेऊन जात असताना त्या पुष्कर क्षेत्रामध्ये, पुष्कर क्षेत्राच्या जवळनं जात असताना
त्या व्यक्तींना विश्वामित्र दिसला. विश्वामित्र ऋषी दिसले. विश्वामित्राच्या जवळ त्याने म्हटलं, मामा माझं रक्षण करा, हे लोक माझं बली देण्यासाठी घेऊन जात आहेत, माझं रक्षण करा मामा. अशा प्रकारे मामा मामा म्हणत तो सुरू झाला. तक्षणामध्ये त्यांनी पाहिलं आणि त्या सर्व लोकांना म्हणले, सोडून टाका ह्या व्यक्तीला. त्याचे जे 4 मुलं होते, मधुच्छंद इत्यादी, त्या 4 मुलांनाही त्यांनी सांगितलं की आत्ताच्या आत्ता तुम्ही ह्याचं रक्षण करा, संरक्षण करा. अशा प्रकारे सांगितल्यानंतर, म्हणजे संरक्षण करायचं म्हणजे काय, ह्याच्या बदली तुमच्यापैकी कोणतरी एकजण जायचं, अशा प्रकारे सांगितल्यानंतर त्यावेळेस त्यांना वाटलं, काय बाप आहे माझा, कशा प्रकारचे वडील आहेत आमचे, दुसऱ्या कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीच्या जीवासाठी स्वतःच्या पुत्राच्या जीवाला दावेवर ठेवत आहेत. हे सांगितल्यानंतर फारच राग आला विश्वामित्र ऋषींना. तक्षणामध्ये त्यांनी अतिक्रम्य च मद्भाक्यम दारुणम रोमहर्षणम श्वमांस भोजन सर्वे वसिष्ठा इव जातिषु पूर्णम वर्षसहस्रम तू पृथिव्याम अनुवत्स्यत. मी सांगितलेली गोष्ट तुम्ही ऐकलेली नाही, ह्या एका कारणासाठी ह्या भूमंडलावर 1000 वर्ष 1000 वर्षापर्यंत त्या वसिष्ठांच्या पुत्रांसारखे चांडाल होऊन तुम्ही राहा. अशा प्रकारे त्यांना शाप दिला आणि शुनशेपाला बोलवून सांगितलं, मी तुला 2 मंत्र सांगतो, हे 2 मंत्र तू म्हण. त्या वैष्णव स्तंभाला, त्या रूपस्तंभाला ज्यावेळेस तुला पशुच्या रूपामध्ये बांधतात त्यावेळेस तू 2 मंत्र म्हणल्यानंतर तुझा उद्धार होईल. अशा प्रकारे त्यांनी सांगितल्यानंतर त्या एका काळामध्ये तो ते दोन्हीही मंत्र म्हणतो. त्या मंत्रापासून प्रीत होऊन संतुष्ट होऊन इंद्रदेव त्याला त्या यज्ञापासून मुक्त करतात. पुष्करेश नरश्रेष्ठ दश वर्षशतानीच. या प्रकारे तिथे पुष्कर क्षेत्रामध्ये त्यांनी 1000 वर्षापर्यंत तपस्या केली. शेवटी त्यावेळेस ब्रह्मदेव येतात आणि म्हणतात, ऋषे विश्वामित्रा तू आता ऋषी झाला आहेस. राजर्षी होता, त्याचा आता प्रमोशन ऋषी म्हणून गेलं. त्यानंतर तेवढ्यामध्ये तिथे मेनका नावाची एक अप्सरसा आली. त्या मेनका नावाच्या अप्सरसावर मोहित होऊन तिच्याबरोबर अनेक वर्षापर्यंत त्यांनी सहवास केला आहे. केल्यानंतर शेवटी त्यांना वाटलं की विनाकारण माझे आयुष्य मी घालवून टाकलं. काही ना काहीतरी चांगल्या 4 गोष्टीने त्या मेनकेला त्यांनी सांगून तिथून पाठवून दिलं आणि त्यानंतर उत्तर दिशेला विश्वामित्र ऋषींनी उत्तर दिशेला गेले. उत्तर दिशेमध्ये 1000 वर्षापर्यंत तपस्या करण्यासाठी तिथे गेले. देवता लोकांना फार भीती वाटायला लागली. महत्त्वम ऋषिमुख्यत्वम ददामी तव कौशिक. त्यावेळेस ब्रह्मदेव येतात. देवतांना भीती वाटते त्यावेळेस ब्रह्मदेव येतात. ब्रह्मदेव येऊन म्हणतात, आता 1000 वर्षापर्यंत तू जे तपस्या केलास विश्वामित्रा, त्याच्यापासून तू ब्रह्मर्षी नाही महर्षी झालास. राजर्षीपासून ऋषीपासून महर्षी झालास. अशा प्रकारे त्याने सांगितल्यानंतर परत एकदा घरमे पंचतपा भूत्वा वर्षवास आकाश संशय. उन्हामध्ये वर्षामध्ये थंडीमध्ये कशाचीही परिगणना न करता तपस्येला लागले. तपस्येला लागल्यानंतर तेवढ्यामध्ये देवता कार्य होण्यासाठी म्हणून रंभा नावाच्या अप्सरसेला ते सर्व लोक विचार करून पाठवतात. पाठवल्यानंतर ती रंभा ती म्हणते की मला शाप देतो तो ऋषी, देवता कार्य व्हायचं आहे, हे कार्य तुला करावंच लागेल. अशा प्रकारे निर्बंध केल्यामुळे त्यावेळेस ते जाते आणि त्याला प्रलोभन करायला ज्यावेळेस सुरू करते तक्षणामध्ये विश्वामित्र ऋषी फार रागाला येऊन त्याला शाप देतात की 10,000 वर्षापर्यंत दगडाच्या रूपामध्ये तू इथेच उभे राहा. 10,000 वर्षापर्यंत तू दगडाच्या रूपामध्ये इथेच उभे राहा. एक भारी ब्रह्म ब्रह्मित असलेला तेजस्वी असलेला ब्राह्मण येऊन तुझा उद्धार करेल. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. अशा प्रकारे सांगितल्यानंतर शाप देऊन त्यानंतर विचार केला काय करायचं. एकानंतर एक विघ्न येत आहेत. ब्राह्मणत्व प्राप्त करण्यासाठी मी किती प्रयत्न केलं तरी सुद्धा विघ्न येत जात आहेत, पण कधीही माझे कार्य पूर्ण होत नाही. यावेळेस मी काही पण करणार नाही. अशा प्रकारे विचार करून त्यांनी काय केलं, तावत यावद्धीमे प्राप्तम ब्रह्मण्यम तपसार्जितम अनुच्छ्वसन अभुंजानस्तिष्ठय्यम शाश्वती समाह. त्यानंतर परत
पूर्व दिशेला गेले. 1000 वर्षापर्यंत त्यांनी तपस्या केली. 1000 वर्षापर्यंत तपस्या केल्यानंतर 1000 वर्षानंतर त्यावेळेस त्यांनी एक 4 घास खायचं म्हणून अन्न खाण्यासाठी ज्यावेळेस तपस्येचा विराम दिला, म्हणजे स्नान करून आता तपस्या तर संपन्न झाली आहे, स्नान करून येऊन ज्यावेळेस ते बसल्या वेळेस तक्षणामध्ये इंद्रदेव एका ब्राह्मणाच्या रूपामध्ये येतात. इंद्रदेव एका ब्राह्मणाच्या रूपामध्ये येतात. येऊन त्याच्यासमोर म्हणतात, मला भूक लागली आहे, मला अन्न पाहिजे आहे. शांतपणे न रागाला येता विश्वामित्र ऋषी जे अन्न होतं पूर्णपणे त्याला खाऊ घालतात. त्यावेळेस त्यांना वाटतंय आत्तापर्यंत खाऊन तपस्या केली, श्वास घेऊन तपस्या केली, ह्यापुढे श्वास पण न घेता तपस्या करतो, अशा प्रकारे विचार करून प्राणायाम करत श्वासाचा निरोध करत तपस्या करायला लागतात. अशा प्रकारे तपस्या करत असताना समुद्र, पर्वत, समग्र भूमंडल हालायला लागतो. सूर्याचे तेज सुद्धा अत्यंत क्षीण होऊन जाते. हे सर्व काही पाहून ब्रह्मदेवाला देवतांनी प्रार्थना केली आणि ब्रह्मदेव त्यावेळेस प्रत्यक्ष होऊन सांगतात, विश्वामित्रा, आता तू ब्रह्मर्षी झाला आहेस. त्यावेळेस त्याने म्हटलं, मला दीर्घ आयुष्य पाहिजे आहे, मी ब्रह्मर्षी झाला आहे एवढंच नकोय मला, ह्याच्याबरोबर मला दीर्घ आयुष्य, त्याने म्हणतात तुला दीर्घ आयुष्य तुला प्राप्त होईल आणि तुला सगळं काही चांगलं होईल, अशा प्रकारे सांगितलं. त्यांनी म्हटलं की मला सर्व वेदमंत्राचं ज्ञान पाहिजे आहे, मला सर्व वेद 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 पठन करणारे जे ऋषी लोक आहेत ते लोकही मला ब्रह्मर्षी अशा प्रकारे म्हणायला पाहिजे. विशेषतः ज्याच्याबरोबर माझं युद्ध झालं होतं अशा प्रकारच्या वसिष्ठ ऋषींनी येऊन मला ब्रह्मर्षी म्हणायला पाहिजे, अशा प्रकारे म्हटल्यानंतर त्या ब्रह्मदेवाच्या आज्ञेने वसिष्ठ ऋषींनी येऊन म्हटलं, ब्रह्मर्षी तुम्ही आता ब्रह्मर्षी आहात. म्हटल्यानंतर त्यावेळेस त्याला आनंद वाटला. त्यावेळेस आनंद वाटला. तपस्येचा बल काय असते ह्याच्यापासून आपण पाहू शकतो. त्यानंतर त्यावेळेस विश्वामित्रांनी अशा प्रकारे त्या विश्वामित्र ब्रह्मर्षीची पदवी त्याने प्राप्त केला, अशा प्रकारे सांगतात. लक्ष्मण समेत होऊन ज्यावेळेस त्यांना विश्वामित्र ऋषीने राज्यामध्ये प्रवेश केला त्यावेळेस जनक राजा तिथे आला. जनक राजा तिथे आल्यानंतर त्याने स्वतःचा परिचय द्यायला सुरू केला आणि सांगितलं, माझं नाव जनक आहे. मी जनक कशासाठी याचं नाव आहे म्हणजे पूर्व काळामध्ये निमी नावाचा राजा होता. तो तपस्या करायला, यज्ञ करायला आरंभ केला. त्यांनी वसिष्ठांना अगोदर यज्ञ करण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. यज्ञ करण्यासाठी तुम्ही पुरोहिताच्या रूपामध्ये माझ्या घरी या, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. त्यांनी धिक्कारला, म्हणजे त्या वसिष्ठ ऋषींनी सांगितलेली गोष्ट त्यांनी ऐकली नाही. वसिष्ठ ऋषींनी म्हटलं, मी अन्यत्र यज्ञ आहे ते करून घेऊन पूर्ण करून तुमच्याकडे येतो म्हणलं. तरी पण ते गोष्ट न ऐकता त्यांनी त्याला धिक्कारलं. धिक्कारल्यासाठी रागाला येऊन तक्षणामध्ये त्या वसिष्ठ ऋषींनी शाप दिलं, आत्ताच्या आत्ता मरून जा, आत्ताच्या आत्ता मरून जा म्हणलं की त्याने सुद्धा वसिष्ठ ऋषींना शाप दिला की तुम्ही पण मरून जा. वसिष्ठ ऋषी मेले, हा राजाही मेला. मेल्यानंतर मग राज्याचं पालन कसं करायचं अशा प्रकारे विचार करून ज्यावेळेस सर्व मंत्री लोकांनी देवतांना प्रार्थना केलं तर देवतांनी सांगितलं की ह्याला परत एकदा देहामध्ये प्रवेश करण्याचा अवकाश आपण देऊया. त्यावेळेस देहामध्ये प्रवेश करायचं म्हणलं की दक्षिणामध्ये त्याने म्हटलं की हे आता मी देहामध्ये प्रवेश करणार नाही, राज्यपालन करायचं असेल तर अशाच प्रकारे देह नसता करतो, हे जर तुम्हाला वर द्यायचं असेल तर द्या, अशा प्रकारे म्हणल्यानंतर बरं आहे म्हणून देहरहित होऊन देहरहित होऊन त्यांनी राज्याचं पालन केलं. ह्या कारणाने त्याला विदेह अशा प्रकारे राजा. आणि त्या राजाच्या वंशामध्ये त्याचं नाव निमी होतं, विदेह होता. आणि विदेह होऊन देहरहित होऊन त्यांनी ते पुत्राची उत्पत्ती केली आणि पुढे राज्याचा भार त्यांनी चालवला. त्याच्यासाठी त्याला जनक अशा प्रकारे नाव आला. आणि त्या जनक राजाच्या वंशामध्ये आलेले जे कोणते पण लोक होते त्या सर्वांनाही जनक अशा प्रकारे नाव आलं. त्या वंशामध्ये जन्मलेला सीरध्वज जनक, सीरध्वज म्हणजे त्याच्या ध्वजामध्ये, झेंडामध्ये अथवा ध्वजामध्ये सीर नांगर होते, ह्या कारणाने त्याला सीरध्वज जनक अशा प्रकारे म्हणतात. ह्या सर्व जनक राजांच्या वंशामध्ये सीरध्वज जनकाच्या घरामध्ये सीताची उत्पत्ती झालेली आहे, सीता जन्माला आलेली आहे. आणि ह्या सीतेसाठी मी तो राजा म्हणतो, मी एक प्रतिज्ञा केलेली आहे की हे जे धनुष्य आहे,
आमच्या घरामध्ये एक धनुष्य आहे, शिवाचं धनुष्य. त्या धनुष्याच्या बरोबर त्या धनुष्याचा भंग जो व्यक्ती करेल त्याला माझी पुत्री देणार, अशा प्रकारे मी प्रतिज्ञा केलेली आहे. या कारणाने हे जे धनुष्य आहे, ह्या धनुष्याचा भंग रामाने करू देत आणि त्यानंतर पुत्रीचा स्वीकार करू देत, अशा प्रकारे त्यांनी सांगितल्यानंतर आता त्याने त्या धनुष्याच्याबद्दल हिस्ट्री सांगितली, कुठून हे शिवाचं धनुष्य आलेलं होतं. तर ज्या वेळेस दक्ष प्रजापतीने यज्ञ केलं आणि यज्ञामध्ये शिवाला, महादेवाला ते यज्ञामध्ये भाग दिला नाही, यज्ञाचा भाग दिला नाही, त्यावेळेस काय झालं म्हणजे शिवाने एका रूपाने येऊन धनुष्य घेऊन त्या यज्ञामध्ये असलेल्या सर्व लोकांना संहार केला होता. आणि ते जे धनुष्य होतं ते धनुष्य तिथे असलेल्या निमी राजाला दिलं होतं. आणि त्या निमी राजाच्या बरोबर माझ्या वंशामध्ये ते धनुष्य आलेलं आहे. आणि सीतेला कोणी पण बलात्काराने अपहरण करू शकत नाही, शक्ती दाखवून कोणी पण त्याचं संहार करू शकत नाही, तिला अपहरण करू शकत नाही, अशा प्रकारे ब्रह्मदेवाचं वर मला आहे. एवढंच नसता मी हे धनुर्यज्ञ मी ज्यावेळेस ठेवलं होतं, धनुर्यज्ञाच्या वेळेस अनेक राजा यायचे, त्या धनुष्याला पाहायचे. काही लोक पाहायचे, निघून जायचे. काही लोक त्या यज्ञाला उचलायचा प्रयत्न करायचा, निघून जायचा. काही लोक त्याला हात लावून नमस्कार करून निघून जायचे. काही लोक तर आले पण नाही, ते नाव ऐकायला नको म्हटलं. काही लोक, रावण आला होता 2 दिवसाखाली, रावण सुद्धा आला होता ह्या यज्ञासाठी. त्याने काय केलं म्हणजे ते धनुष्य उचलला, त्याला उचलायला झालं नाही, ते त्याच्या अंगावर पाडून घेतलं. त्याने कितीतरी कष्ट करून त्याच्यातून पार होऊन तो रावण निघून गेला. अशा प्रकारे अनेक राजा लोक येऊन गेले. ते येऊन गेल्यानंतर माझ्या राज्याच्या बाहेर जाऊन 1 वर्षापर्यंत त्यांनी मला कितीतरी पीडा दिली. पिडल्यानंतर त्यावेळेस मी देवता लोकांना प्रार्थना केली, तर देवता लोकांनी माझ्याजवळ अनेक प्रकारची सेना पाठवली आणि त्या सेनेने त्या सर्व राजांना मारून हाकललं. आणि त्यानंतर मी थोडासा मुक्त झालो. त्याच्यासाठी हे जे धनुष्य आहे, ह्या धनुर्यज्ञाला जो व्यक्ती पूर्ण करेल त्याच्याबरोबर सीतेचा विवाह होणार, अशा प्रकारे माझी प्रतिज्ञा आहे. ही प्रतिज्ञा रामाने पूर्ण करू दे आणि त्यानंतर सीतेबरोबर त्याचा विवाह करूया, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. म्हणतात 150 लोक त्या धनुष्याला उचलून घेऊन येण्यासाठी होते. ते सर्व लोक दुसरे कोणीही नाही, त्या महादेवाच्या वराने कितीतरी कष्ट करून. सांगतात महादेवाच्या वराने केवळ त्याला उचलायचा प्रयत्न करू शकत होते, त्याला ओढायचा प्रयत्न करू शकत होते म्हणे. मध्वाचार्य म्हणतात ते एक गाडी तयार केली होती, गाडा तयार केलेला होता. त्याच्यामध्ये त्या एका गाडीमध्ये एक छोटंसं बॉक्स होतं, त्या बॉक्समध्ये ते धनुष्य ठेवलेलं होतं. आणि 150 लोक, वाल्मिकी रामायणामध्ये सांगितल्याप्रमाणे 150 लोक ज्यांना महादेवाचं वर आहे, अशा प्रकारच्या लोकांनी त्या धनुष्याला ओढून कितीतरी कष्ट करून घेऊन यायचे. घेऊन आल्यानंतर त्यांनी सांगितलं आणि दाखवलं, हे बघा हे धनुष्य आहे, ह्या धनुष्याचा भंग करायचा आहे. अशा प्रकारे सांगत असताना गुरूंची आज्ञा रामाने धारण केली, गुरूंना नमस्कार केला. त्या धनुष्याला सहजपणे म्हणजे राईट हँडनं नाही, लेफ्ट हँडनं उचलला म्हणतात. सरळपणे त्याला उचलून घेतलं, हातामध्ये घेतलं, सरळपणे त्याला वाकवून त्याला ते दोरी बांधायची होती, ते दोरी बांधली आणि बांधून त्याला ओढून तोडूनच टाकला. त्याचा धनुष्याचा भंग केला. म्हणतात पश्यताम नृसहस्राणाम, हजारो लोक पाहत होते. हे गोष्ट हजारो लोक पाहत होते. पर्वत जर 2 तुकडे झाले पर्वताचे, तर त्यावेळेस कशा प्रकारचा आवाज यायला पाहिजे, त्या प्रकारचा कडकडीत असलेला जोरचा आवाज त्या धनुष्याचा भंग झाल्या वेळेस आला. मध्वाचार्य सांगतात त्या धनुष्याला कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये तोडलं नाही रामचंद्र देवाने, मध्यतः समध्यतस्तत प्रविभज्य लीलया यथेक्षुदंडम शतमन्यु कुंजरः, अशा प्रकारे म्हणतात. या कारणाने अत्यंत
कोपाविष्ट असलेला, फार रागाला आलेला, रागिष्ट असलेला एखादा हत्ती, मदोन्मत्त असलेला हत्ती एखाद्या उसाच्या कांडीला ज्या प्रकारे एकच सोंडीनं एकदा मारलं की लगेच एका क्षणामध्ये ज्या प्रकारे ते तुटून जातंय, त्या प्रकारे रामाने सरळपणे सहजरीतीने नम्रतेने त्या धनुष्याचा भंग केला आहे. केल्यानंतर सीतादेवी येते. सीतादेवी येते, येऊन त्या रामचंद्राच्या गळ्यामध्ये हाराचं समर्पण करते, मालार्पण करून त्याच्या बाजूला उभी राहते अशा प्रकारे सांगतात. त्या राजाला फार आनंद झाला. तक्षणामध्ये त्यांनी पत्र लिहून त्या दशरथ राजाच्या जवळ त्यांनी पत्र पाठवला. दशरथ राजा त्याला अयोध्यापासून जनक राजाच्या ह्या मिथिला पట్టणाला यायला 4 दिवस लागले म्हणे. 4 दिवस लागल्यानंतर आल्यानंतर त्यांचं सगळ्यांचं स्वागत त्यांनी केलं आहे. आणि त्यानंतर सांकाश्य नावाचं एक पट्टण होतं. त्या सांकाश्य नावाच्या पట్టणापासून तिथून स्वतःची जे भाऊ आहे, तर स्वतःचा भ्राता कुशकेतू नावाचा तो मृत झाला होता. त्याचे पण 3 पुत्री होते. त्यापैकी उर्मिला नावाची एक, श्रुतकीर्ती नावाची, पुढे त्याचे नावं सांगणार आहेत, मांडवी आणि श्रुतकीर्ती नावाची आणि उर्मिला नावाची 3 पुत्री होत्या. फार सुंदर असलेले होते. आणि सीता, ह्या 4 त्या 4 भावांना देऊन लग्न करायचं अशा प्रकारे त्यांनी विचार केला. आणि त्यानंतर पुण्यवाचन इत्यादी सर्व प्रकारचे कार्य त्यांनी करायला लागला. पुढे स्वतःच्या एकेका कुलामध्ये असलेल्या लोकांचे नावं सांगतात, फार विस्तारानं नावं सांगतात. आणि त्यानंतर पुढे अगोदर उर्मिला आणि सीता ह्या दोघांच्या बरोबर राम आणि लक्ष्मणांचं विवाह होणार अशा प्रकारे निश्चित केलं गेलं. आणि त्यानंतर कुशध्वजाचे इतर 2 कन्या आहेत, कन्यके जे आहेत, ज्यांचं नाव मांडवी आणि श्रुतकीर्ती अशा प्रकारे होतं, त्या दोघांच्या लग्नासाठी त्यांनी प्रस्ताव ठेवला. तर त्या दोघांचंही लग्न करायचं अशा प्रकारे विचार केला होता. व्यंकटेश महात्म्यामध्ये एक गोष्ट सांगतात की हे जे जनकराजा होता, त्या जनकराजा खरं तर भगवंताचा भक्त आहे. तरीसुद्धा एकदा त्याच्या मनामध्ये अशी अपेक्षा आला की सुखमेव सदा मे स्यात् दुःखम मा भूत कदाचन दुःखम न वीक्षे नेत्राभ्याम सुखम वीक्ष्ये सदात्मनः. अशा प्रकारे सदा काळामध्ये मी सुखी असावा, कधीही मला दुःख नको, काय केलं तरी मी सुखी व्हावं, मी डोळ्याने सुख पाहावं पण दुःख कधी पण पाहायला नको, अशा प्रकारे त्यांनी अपेक्षा केली. अपेक्षा केल्यानंतर असाधु संमतम वाक्यम श्रुत्वेत्थम उदितम मुनिही हरिही, भगवंताने विचार केला, माझा भक्त आहे, जे काही पण आहे सगळं देवा तुझ्या अनुग्रहाने मला सुखाची प्राप्ती दुःखाची प्राप्ती सगळं तुझ्यापासूनच आहे, माझी सगळी जबाबदारी तुझी आहे. अशा प्रकारे विचार करणारा व्यक्ती एकदमच अशा प्रकारे विचार केला तर ह्याला दंड देणं फार आवश्यक आहे. अशा प्रकारे विचार करून त्याचा जो भ्राता होता, छोटा भाऊ ज्याचं नाव कुशकेतू होता, तो एकदा शिकार करण्यासाठी गेला. त्या शिकारीला गेल्या वेळेस तिथे तो मृत झाला. मृत झाल्यानंतर त्या मुलींची जबाबदारी सुद्धा याच्यावर पडली. त्या 2 मुली, 4 त्या राजाचे 3 मुली आणि 3 मुलं होते. त्या कुशकेतूला त्या सर्व लोकांची जबाबदारी ही याच्यावरच पडलेली आहे आणि फार दुःखित झालेला आहे. अशा वेळेस हा जो शतानंद नावाचा पुरोहित होता तो तिथे येतो. आल्यानंतर तो शतानंद म्हणतो, तुम्ही कशासाठी दुःखित आहात म्हटल्यानंतर त्याने सांगतो अशा प्रकारे फार कष्टामध्ये आहे, ह्या कष्टाचा परिहार कशा प्रकारे हवा. तर तो म्हणतो की फक्त तुम्ही व्यंकटेश महात्म्य श्रवण करा, त्याच्यापासून सगळं काही व्यवस्थित होईल अशा प्रकारे त्याने सांगितल्यानंतर त्यावेळेस व्यंकटेश महात्म्य सांगतात. व्यंकटेश महात्म्य श्रवण केल्यासाठी त्याच्या घरामध्ये असलेल्या 4ही पुत्रींचा, एकाच वंशामध्ये असलेल्या एकाच राजाच्या 4 कुमारांबरोबर त्यांचं लग्न होतं. त्या राजाने तशाच प्रकारची अपेक्षा त्याच्यासमोर ठेवली होती. त्या कारणाने त्या व्यंकटेश महात्म्याचं श्रीनिवास कल्याणाचं श्रवण केल्यामुळे ह्या 4ही पुत्री, कुशध्वजाचे 3 पुत्री आणि स्वतःची पुत्री सीता, ह्या 4घींचीही लग्न त्यांनी एकाच वेळेला एकाच मंडपामध्ये योग्य असलेल्या मुहूर्तामध्ये त्यांनी करून दिलं. करून दिल्यानंतर त्यावेळेस
सगळे त्यांनी म्हणजे रामाला सीतेबरोबर, रामाचा विवाह सीतेबरोबर आणि त्यानंतर उर्मिलाचा विवाह लक्ष्मणाबरोबर आणि मांडवी नावाच्या कन्येचा विवाह भरताबरोबर आणि श्रुतकीर्ती हिचा विवाह शत्रुघ्नाबरोबर ह्या प्रकारे एकाच मुहूर्तामध्ये त्याने 4 जणही लग्न करून दिलेलं आहे. त्यानंतर स्वतःच्या राज्याला निघाले. जात असताना मध्यंतरी काय झालं म्हणजे एकदमच सगळीकडे प्रकाश पसरायला लागला. हा प्रकाश कुठून आला आहे अशा प्रकारे पाहत असताना तेवढ्यात तिथे परशुरामदेव आले. परशुरामाला समोर पाहिलं. परशुरामाला समोर पाहिल्यानंतर दशरथ राजा त्याने म्हणलं, राजा म्हणतो की परशुरामाबरोबर राजा म्हणतो, राजा रामा माझ्या पुत्राला सोडून टाक. रामाला म्हणतो, परशुराम म्हणतात रामाला की ये माझ्याबरोबर युद्धाला. दशरथ म्हणतो नको, आत्ता त्याचं लग्न झालेलं आहे, आत्ता विवाहित असलेल्या ह्या व्यक्तीला काही पण करू नकोस, मी तुला हात जोडून विचार करतो. त्यावेळेस परशुराम म्हणतात तुला एक नाही तिघ चांगल्या मुलांना देतो, पुत्रांना देतो. मला आत्ताच्या आत्ता तो राम माझ्याबरोबर युद्धाला यायला पाहिजे आहे. अशा प्रकारे त्यांनी विचारल्यानंतर तक्षणामध्ये त्याच वेळेस काय झालं म्हणजे त्या बरं आहे म्हणून काही पण न बोलता त्या रामाला त्यांनी पुढं पाठवल्यानंतर मध्वाचार्यांच्या तात्पर्य निर्णयामध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत. तक्षणामध्ये त्या रामाला काय केलं म्हणजे त्या परशुरामांनी त्याला सांगितलं, राम तुला एक गोष्ट सांगतो ऐक. पूर्व काळामध्ये काय झालं म्हणजे एकदा शिव आणि विष्णू ह्या दोघांच्या मध्ये युद्ध झालं. युद्ध ह्या दोघांपैकी कोण बलिष्ठ आहे अशा प्रकारे विचार करण्यासाठी ज्या वेळेस एक प्रसंग आला तर त्यावेळेस शिव आणि विष्णू ह्या दोघांमध्ये युद्ध करण्यासाठी दोघेही एकमेकांसमोर उभे राहिलेले असताना त्यावेळेस धनुष्य आणि बाण हातामध्ये धरून ज्यावेळेस ते लोकही युद्धासाठी समोर उभे राहिलेले असताना विष्णूची प्रेरणा नसता महादेव थोडंही चालू शकले नाही. त्यांच्यामध्ये एकही चलनवलन झालं नाही. ह्या कारणाने विष्णू श्रेष्ठ आहे अशा प्रकारे त्यावेळेस सर्व लोकांनी निश्चय केला. आणि त्यावेळेस त्या एका महादेवाने हातामध्ये जे धनुष्य धारण केलं होतं त्या धनुष्याचं भंग, त्या धनुष्याचं खंडन तू स्वयंवराच्या वेळेस केलास. आणि आता ते जे विष्णूच्या हातामध्ये जे धनुष्य होतं जे की त्या महादेवाच्या हातामध्ये असलेल्या धनुष्यापेक्षा 100 पट उत्तम आहे, अशा प्रकारच्या धनुष्याला माझ्या हातामध्ये आता हे धनुष्य आहे, हे धनुष्य तू हातामध्ये धारण करून सगळ्यात अगोदर हे तू प्रूफ करून दाखव की तू नारायण आहेस. त्यावेळेस रामाने त्याला सहजपणे हातामध्ये धारण केलं. तर परशुराम म्हणतात हो असं असेल तर तू नारायण आहेस. आता तू एक काम करायचं काय म्हणजे पूर्व काळामध्ये झालेले 2 कथा आहेत. 2 कथा झाल्या आहेत. एक अतुल नावाचा एक राक्षस होता जो व्यक्ती ब्रह्मदेवाच्या उद्देशाने त्याने तपस्या केली आणि त्याने ब्रह्मदेवाला वर मागितलं की मी समग्र लोकांमध्ये व्याप्त व्हायला पाहिजे आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेस विष्णूचा पराजय होईल त्यावेळेस मात्र मी मृत व्हायला पाहिजे, तेव्हापर्यंत मी मृत व्हायला नको, माझं वध व्हायला नको, संहार व्हायला नको, अशा प्रकारे त्याने विचारलं. त्यावेळेस त्या ब्रह्मदेवाने त्याला वर दिलं आणि तो राक्षस आज पण समग्र जगामध्ये व्याप्त होऊन आज सुद्धा तो व्यक्ती तपस्या करत आहे समग्र जगाचं नाश होण्यासाठी. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की तो राक्षस तपस्या करून महादेवापासून अजून एक वराची प्राप्ती त्याने करून घेतलेला आहे की मी विष्णूच्या देहामध्ये प्रवेश करावा. त्याच्यासाठी त्यांनी माझ्या देहामध्ये, परशुराम म्हणजे विष्णूचा अवतार आहे, त्याच्यासाठी त्या परशुरामाच्या देहामध्ये त्या अतुल नावाच्या असुराने प्रवेश केला होता. तर त्याच्यासाठी त्यांनी एक गोष्ट सांगितलं, तर आत्ताच्या आत्ता बाण घे आणि लोकांमध्ये व्याप्त असलेला अर्थात आणि माझ्या पोटामध्ये असलेला तो जो असुर आहे
त्याचा संहार तू कर अशा प्रकारे सांगून ज्यावेळेस त्या परशुरामांनी रामाला सांगितलं तर तत्क्षणामध्ये त्या रामाने एक बाण घेऊन त्या परशुरामावरती एक बाणाचा प्रयोग केला आणि अतुल नावाचा असुर पूर्णपणे भस्मसात होऊन खाली पडून जळून मरून गेला. बाहेरच्या सर्व लोकांना काय वाटलं? रामाने परशुरामावर अस्त्र प्रयोग केला आणि परशुरामाला मारून टाकलं आणि त्याचा पराजय झाला. पण वस्तुस्थिती काय आहे? अतुल नावाच्या असुराचा संहार करण्यासाठी आता देव विष्णू त्याचा पराजय कधी होणार? कधीच होणार नाही. मग तो कधी पण पराजित होणार नाही म्हणल्यानंतर ह्याचा अर्थ हा सुद्धा कधी मृत होणार नाही. मग देवाचा पराजय झाला हे कधी शक्य आहे? स्वतःपासून स्वतःचा पराजय झाला अशा प्रकारे व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी भगवंताने विचार केला, रामाला सांगितलं राम ही विष्णू आहे आणि देव ही विष्णू आहे, दोघंही विचार करून एकमेकांवर अस्त्र प्रयोग करायला सांगितलं. तर रामाने त्या परशुरामावर अस्त्र प्रयोग केला आणि तक्षणामध्ये त्याने त्या परशुरामाला पराजित केला. तर पराजित केल्यानंतर त्याचे जे पुण्य होते ते सर्व, तपस्या केल्यापासून जे पुण्य आले होते ते सर्व काही त्या परशुरामांनी त्या पुण्याचा स्वीकार केला आणि राम स्वतःच्या राज्याला निघून गेले अशा प्रकारे सांगतात. ह्या प्रकारे बालकांडामध्ये रामाचं कल्याण आणि त्याच्याबरोबर अतुल नामक असलेल्या राक्षसाचा संहार इथेपर्यंत ही कथा अशाच प्रकारे आली आहे. हे जे कथा आहे, हे जे कोणतं पण मी काही सांगितलेलं आहे, हे सगळं काही मला व्यासवाणी ह्या पेजच्या माध्यमाने सांगण्यासाठी मला अनुकूल करून दिल्यासाठी त्यांनाही अनेक प्रकारचे धन्यवाद मी सांगत आहे. आणि मी सांगत असलेल्या विषयामध्ये काही जरी शब्दांच्या विषयामध्ये अथवा विषयांच्या विषयामध्ये काही जरी चूक झालेलं असेल तर ते सगळे काही माझे दोष आहेत. जर चांगलं काही सांगितलेलं असेल तर ते सगळं काही माझ्या गुरूंच्या द्वारे आलेलं आहे अशा प्रकारे सांगता. त्या गुरूंच्या अंतर्यामी असलेल्या भगवंताच्या चरणी हे जे कथा सांगितल्यानंतर त्याच्यापासून प्राप्त झालेलं पुण्य आहे त्याचं समर्पण करत आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता तत्पूजा कर्मचाखिलं तथापि मत्कृता पूजा तत्प्रसादेन अन्यथा तद्भक्तिस्तत्फलं ह्यं तत्प्रसादः पुनः पुनः कर्मन्यासो हरावेवं विष्णुस्तुप्तिकरः सदा अनेन भावयत्पुण्यं तदाप्नोतु गुरुर्मम यः सर्वगुणसम्पूर्णः सर्वदोषविवर्जितः प्रियतां प्रीतयेवालं विष्णुर्मे परमसुहृत्. श्रीकृष्णार्पणमस्तु.